हॅलो हॅलो हॅलो. वेलकम सगळ्यांना. बघा, आपण पहिल्या लेक्चरमध्ये आपल्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये फार कमी गोष्टी बघितलेल्या. काय बघितलेलं? सगळ्यात पहिल्यांदा मॅनेजमेंटचे दोन अर्थ बघितलेले. एक म्हणजे एपेक्स जे इन्स्टिट्यूशन असतं, एक टॉप लेवलचं असतं जे की स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करतं किंवा त्याच्याकडे डिसिजन स्ट्रक्चर असतं, ते की ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. आणि दुसरा त्याचा अर्थ होता एक प्रोसेस टू अचीव्ह माय गोल्स. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी काय बघितलेलं? स्ट्रॅटेजीला मी थोडक्यात म्हणतो गेम प्लॅन. त्यानंतर मी बघितलेलं त्याचा इम्पॉर्टन्स मध्ये, मला गोल्स कळतात, मिशन कळतात. त्याच्यानंतर माझ्या कोअर कॉम्पिटन्सीज डेव्हलप होतात. त्याच्यानंतर कॉर्पोरेट डिफेन्स म्हणून मी त्याचा वापर करू शकतो लॉंग रन मध्ये. माझ्या बिझनेसचा कसा बिझनेस माझा लॉंग रन मध्ये चालेल हे मी इन्शुअर करू शकतो. त्याच्यानंतर एक फ्रेमवर्क आणि फ्युचरला फेस करण्यासाठी माझी तयारी होऊ शकते असं. त्यानंतर लिमिटेशन्स मी पाहिलेले 4 लिमिटेशन्स. काही लिमिटेशन होते? सगळ्यात पहिल्यांदा होतं कॉम्प्लेक्स एन्व्हायरमेंट असतं, त्याच्यानंतर टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस असते, कॉस्टली प्रोसेस असते, आणि काही काही वेळेला माझ्या कॉम्पिटिटरचा किंवा माझ्या रिलेटेड बिझनेसेसची स्ट्रॅटेजीज काय आहेत ते मला कळत नाही, मी ते एस्टिमेट करू शकत नाही, बरोबर. आणि जरी त्याचे कॉस्ट जास्त असले तरी कॉस्ट पेक्षा बेनिफिट जास्त असल्यामुळे लोक स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हे इम्प्लिमेंट करत असतात. मी एवढं बघितलेलं होतं. आज आता आपण हा चॅप्टर संपवणार आहोत. बघा, आता आपण बघणार स्ट्रॅटेजिक इंटेंट. आता काल आपण बघितलेलं विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्ह या सगळ्याचे अर्थ आपण आता बघणार आहोत. बघा, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इज डिफाइंड एज अ डायनॅमिक प्रोसेस ऑफ फॉर्म्युलेशन, इम्प्लिमेंटेशन, इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल ऑफ स्ट्रॅटेजी टू रिअलाइज ऑर्गनायझेशन स्ट्रॅटेजिक इंटेंट. बघा, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट म्हणजे काय? स्ट्रॅटेजी तयार करणे, बरोबर, ती इम्प्लिमेंट करणे, मॉनिटर करणे, आणि काही रिझल्ट असतील, काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या कंट्रोल करणे, या सगळ्या प्रोसेसला म्हणतो आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. स्ट्रॅटेजिक इंटेंट बघा, सगळ्यात पहिल्यांदा आलं स्ट्रॅटेजिक इंटेंट रेफर्स टू द पर्पज फॉर व्हॉट द ऑर्गनायझेशन स्ट्राइव्स फॉर. सिनियर मॅनेजर्स मस्ट डिफाईन व्हॉट दे वॉन्ट टू डू अँड व्हाय दे वॉन्ट टू डू. इंटेंट बघा, बरेच स्पोर्ट्समन असतात, त्या स्पोर्ट्समनच्या प्रत्येकाच्या इंटरव्ह्यूज मध्ये येतं की इंटेंट महत्वाचा आहे, इंटेंट महत्वाचा आहे. इंटेंट म्हणजे काय? काय करायचंय आणि कशासाठी करायचंय. बघा, व्हॉट दे वॉन्ट टू डू अँड व्हाय दे वॉन्ट टू डू. का आणि कशासाठी म्हणजे इंटेंट. इंटेंट म्हणजे काय? मराठी भाषेमध्ये इंटेंट म्हणजे हेतू. बघा, स्ट्रॅटेजिक इंटेंट म्हणजे काय? टॉप मॅनेजमेंटचा हेतू काय आहे, म्हणजे व्हॉट दे वॉन्ट टू डू काय करायचंय, आणि व्हाय दे वॉन्ट टू डू का करायचंय, म्हणजे स्ट्रॅटेजिक इंटेंट. व्हाय दे वॉन्ट टू डू रिप्रेझेंट स्ट्रॅटेजिक इंटेंट ऑफ द फर्म. बघा, स्ट्रॅटेजिक इंटेंट का, हेतू का करायचंय म्हणजे स्ट्रॅटेजिक इंटेंट. क्लॅरिटी इन इंटेंट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. बघा, कोणत्याही गोष्टी करता व्हाय इम्पॉर्टंट असतो. व्हाय, तुमचा व्हाय जेवढा स्ट्रॉंग असेल तेवढे पटकन तुम्हाला रिझल्ट मिळतात आणि तेवढे स्ट्रॉंग तुम्ही स्टेप्स घेऊ शकता फॉर फ्युचर सक्सेस अँड ग्रोथ ऑफ द एंटरप्राइज इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स नेचर अँड साईज. बघा, कोणती गोष्ट का करायची आहे हा का जर तुमचं क्लिअर असेल ना तर त्याच्याबद्दलचे मार्गही तुम्हाला लवकर मिळून जातात. स्ट्रॅटेजिक इंटेंट कॅन बी अंडरस्टूड ॲज द फिलॉसॉफिकल बेस of strategic management. It implies the purpose which an organization endeavors to achieve. It is a statement that provides a perspective of the means which will lead the organization reach its vision in long run. Strategic intent gives an idea of what the organization desires to achieve in future. It answers the question what the organization strives or stands for. It indicates the long-term market position which the organization desires to create or occupy and the opportunity for exploiting new possibilities. या सर्व पॅराग्राफचा अर्थ आहे व्हाय. म्हणजे ऑर्गनायझेशन जे काय करतंय ते का करतंय, दॅट इज युअर स्ट्रॅटेजिक इंटेंट. स्ट्रॅटेजिक इंटेंट म्हणजे काय? एखादी गोष्ट का करायची हे क्लिअर असेल तर ती गोष्ट कशी करायची याचे मार्ग आपोआप निर्माण होतात, इच्छा तेथे मार्ग. तसंच ऑर्गनायझेशनचं गोल आहे, ते गोल अचीव्ह करणं का गरजेचं आहे, एखादी स्ट्रॅटेजी तयार करणं का गरजेचं आहे, दॅट इज स्ट्रॅटेजिक इंटेंट. एकदा तो इंटेंट क्लिअर असेल तर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये मार्केटमध्ये स्टँड आउट करता येतं, एक पोझिशन तयार करता येते, आणि ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यातल्या कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज घ्यायच्या, कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज नाही घ्यायच्या हे मला कळतं. बघा, स्ट्रॅटेजिक इंटेंट प्रोव्हाइड्स अ फ्रेमवर्क विदिन विच अ फर्म शुड अडॉप्ट अ प्रीडिटरमाइंड डायरेक्शन and would operate to achieve strategic objectives. Strategic intent could be in the form of vision and mission statements for the organization at the corporate level. It would be expressed as the business definition and business model at the enterprise level of organization. बघा, strategic intent
इंटेंट, त्याचे पार्ट काय आहेत, विजन आणि मिशन. बघा विजन, विजन विजन हे जनरली तुम्हाला सोपं सांगतो तर लगेच विजन मिशन येणारच आहे. बघा पुढे आपल्याला बघायचं आहे विजन म्हणजे काय, मिशन म्हणजे काय. तर हे जे विजन आणि मिशन असतात, विजन म्हणजे काय, माझं लॉंग टर्म गोल. व्हॉट इज युअर विजन? माय विजन इज टू बी द बेस्ट स्टुडंट or to be the best student that has ever produced by the Institute of Chartered Accountants of India is my vision. आणि मिशन, मिशन काय असतं, हे विजन अचीव कसं करायचं त्याच्या स्टेप्स असतात. बरोबर आहे ना. माझं विजन काय आहे, माझं विजन आहे की बाबा समजा माझं विजन आहे की सिरीज जिंकायची, एखादी क्रिकेटची सिरीज जिंकायची, हे माझं विजन असेल तर माझं मिशन काय असलं पाहिजे, सिरीज मधली प्रत्येक मॅच जिंकणं. दॅट इज माय मिशन. जर मिशन अकॉम्प्लिश केले तर विजन अकॉम्प्लिश होणार आहे. विजन लॉंग रन असतं, मिशन छोटं असतं. बघा विजन, विजन काय आहे, विजन इम्प्लाइज द ब्लूप्रिंट ऑफ द कंपनीज फ्युचर पोझिशन. बघा जसं मी सांगितलं तसं की फ्युचर मध्ये माझी पोझिशन काय असली पाहिजे. समजा लेट्स से आपण काय घेतोय, आपण घेऊया टाटा. बरोबर, टाटा आहे त्याच्या बिगिनिंग फेज मध्ये. टाटाचं विजन काय असणार आहे, टू बी, टाटा काय धरू, टाटा मोटर धरू आपण, छोटा बिझनेस टाटा मोटर्स. आता टाटा मोटर्स जेव्हा मी तयार केलेलं होतं तेव्हा माझं विजन काय असणार आहे, टू बी द ग्लोबल लीडर इन ऑटोमोबाईल इंडस्ट्री. बरोबर, काय असणार आहे, टू बी द ग्लोबल लीडर इन ऑटोमोबाईल इंडस्ट्री. एक मिनिट. सो बघा आपण काय बघत होतो, टाटा मोटर्सचं विजन काय असणार आहे, टाटा मोटर्सचं विजन असणार आहे टू बी द ग्लोबल लीडर इन ऑटोमोबाईल इंडस्ट्री. जेव्हा माझा बिझनेस तयार होतो म्हणजे काय, द ब्लूप्रिंट ऑफ कंपनीज फ्युचर पोझिशन. मला फ्युचर मध्ये काय अचीव करायचं आहे, मला व्हायचंय लीडर. बरोबर, इट डिस्क्राइब्स व्हेअर द ऑर्गनायझेशन वॉन्ट्स टू लँड. बघा मला नक्की आयुष्यात काय करायचंय, विजन, जे की 70% लोकांकडे नसतं आयुष्यात विजन. इट डिपिक्ट्स द ऑर्गनायझेशन्स एस्पिरेशन्स अँड प्रोव्हाइड्स अ ग्लिम्स of what organization would like to become in the future. Every subsystem of organization is required to follow its vision. बघा हे आपल्या आयुष्यासारखंच आहे. मला अल्टिमेटली काय करायचंय हे मला ठरवायचंय. बरोबर का. व्हॉट इज अ विजन, विजन इज माय अल्टिमेट गोल. बरोबर, मला माझा अल्टिमेट गोल ठरवायचंय. अल्टिमेट गोल अचीव करण्याकरता बाकी सगळ्या गोष्टी त्या टुवर्ड्स द गोल माझ्या काम कराव्या लागतात. म्हणजे काय, माझ्या ऑर्गनायझेशन मधल्या प्रत्येक पार्टनं हे गोष्ट अल्टिमेटली मला काय करायचं ते डोक्यात ठेवून पुढे गेलं पाहिजे. जसं की टाटा मोटरला काय व्हायचंय, ग्लोबल लीडर व्हायचंय म्हणल्यावर त्या ऑर्गनायझेशन मधला प्रत्येक पार्ट, टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट, बॉटम लेवल मॅनेजमेंट, बरोबर का, स्ट्रॅटेजी मेकर्स, इम्प्लिमेंट करणारे, कंट्रोल करणारे, ह्यांनी या गोल करता काम करायचं आहे. बरोबर का. विजन, आता विजनचा अर्थ मी थोडक्यात काय सांगू, अल्टिमेट फ्युचर पोझिशन, अल्टिमेट गोल माझं काय, दॅट इज माय विजन. जसं की माझं मगाशी अल्टिमेट गोल काय होतं, मला सिरीज जिंकायचे. आता बघू मिशन, मिशन काय असणार आहे, मिशन असणार आहे स्टेप्स टू अचीव दॅट गोल. मिशन डिलाइनेट्स द फर्म्स बिझनेस इट्स गोल्स अँड वेज टू रीच द गोल्स. थोडक्यात मी विजन मिशनची डेफिनेशन काय देईल, मिशन आर द स्टेप्स to achieve the ultimate goal in vision. It explains the reason for existence of the firm in the society. It is designed to help potential shareholders and investors understand the purpose of the firm. A mission statement helps to identify what business firm undertakes. It defines the present capabilities, activities, consumer focus and role in the society. बघा मिशन काय सांगतं मला, मिशन मला सांगतं की हा बिझनेस काय आहे, या बिझनेसला काय करायचंय, माझे कंझ्युमर्स काय असणार आहेत, माझे इन्व्हेस्टर्सना मी काय पद्धतीने रिटर्न्स देणार आहे, काय पाथ मी फॉलो करणार आहे टू अचीव माय अल्टिमेट विजन इज मिशन. लक्षात आलं का. विजन म्हणजे काय, माझी फ्युचर पोझिशन, मिशन म्हणजे ते अचीव करण्यासाठीच्या माझ्या स्टेप्स. विजन, मिशन मला काय सांगतं की बिझनेस कोणता करतोय मी,
माझी प्रेझेंट कंडिशन काय आहे, मी काय काय करणार आहे, कोणत्या कंझ्युमरला मी फोकस करणार आहे, टार्गेट करणार आहे, आणि माझ्या शेअर होल्डर्सना आणि इन्व्हेस्टर्सना माझा पर्पज कळायला पाहिजे, माझा व्हाय कळायला पाहिजे. व्हाय म्हणजे काय, स्ट्रॅटेजिक इंटेंट. स्ट्रॅटेजिक इंटेंट दोन गोष्टीतून कळतो, विजन आणि मिशन. बरोबर आहे का? चुकतं का काय माझं? नसेलच. चला तिसरं बघूयात आता, गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. दीज आर द बेस ऑफ मेजरमेंट. गोल्स आर द एंड रिझल्ट्स that organization attempts to achieve. On the other hand, objectives are time-based measurable targets which help in the accomplishment of goals. These are the end results which are to be attained with the help of an overall plan over a particular period. However, there is no distinction between goals and objectives and both terms are used interchangeably. आता मी तुम्हाला विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्ह आणि गोल या चारीचं एक साधं सोपं सरळ एक्सप्लेनेशन देतो, जेणेकरून तुमच्या ते लक्षात येईल. बघा, मी आत्ता काय करतोय, सीए इंटर. बरोबर का? बरोबर. हे सीए इंटर कशासाठी करतोय मी? मला अल्टिमेटली काय करायचंय? मला व्हायचंय चार्टर्ड अकाउंटंट. बरोबर. जे अल्टिमेट गोल, विजन काय असणार आहे माझं? विजन काय असणार आहे? माझं विजन असणार आहे टू बिकम अ चार्टर्ड अकाउंटंट. आता ह्या विजन अचीव करण्याकरता मला काय दिल्यात? 4 स्टेप्स दिल्यात. बरोबर आहे का? या 4 स्टेप्स काय असणार आहेत माझे? मिशन. मिशन काय आहे? सीए फाउंडेशन, सीए इंटरमिजिएट, सीए आर्टिकलशिप आणि सीए फायनल. बरोबर. आता ह्या 4 मिशन पैकी एक पर्टिक्युलर मिशन अचीव करण्यासाठी, बरोबर आहे का, एक पर्टिक्युलर मिशन अचीव करणं हा माझा काय आहे? गोल. बरोबर. आणि हे पर्टिक्युलर गोल अचीव करण्याकरता मला 6 ऑब्जेक्टिव्ह क्लिअर करायला हवेत. लक्षात आलं का? अकाउंट आहे, लॉ आहे, टॅक्स आहे, कॉस्ट आहे, ऑडिट आहे आणि FMSM आहे. हे काय आहेत माझे ऑब्जेक्टिव्ह. लक्षात आलं का? आता ह्या फ्लोचार्टवरून तुम्हाला समजून घे. बरोबर. विजन काय आहे? अल्टिमेट गोल, अल्टिमेट पोझिशन जी मला हवी आहे. ह्या विजन अचीव करण्याकरता ज्या स्टेप्स आहेत त्या मिशन. मिशन मला काय सांगतं? व्हॉट आय वॉन्ट टू डू. बरोबर. टू अचीव माय विजन. विजन अचीव करण्याकरता मला काय करायचंय? बघा, एक्सप्लेनेशन मध्ये पण सेम आहे. काय आहे एक्सप्लेनेशन मध्ये? काय आहे? व्हॉट बिझनेस द फर्म अंडरटेक्स. हे विजन अचीव करण्यासाठी मला काय बिझनेस केला पाहिजे? ह्या 4 गोष्टी केल्या पाहिजेत. बरोबर का? आता बघूया गोल. दीज आर द गोल्स आर द एंड रिझल्ट्स दॅट ऑर्गनायझेशन अटेम्प्ट्स टू अचीव. बघा, आता हे मिशन अचीव करण्याकरता, सीए इंटर नावाचं मिशन अचीव करण्याकरता, बरोबर आहे का, हे काय असणार आहे माझं? हे माझं अल्टिमेट गोल असणार आहे की मला सीए इंटर आता क्लिअर करायचंय. मी सीए फाउंडेशन क्लिअर करून पुढे आलोय. आता माझं मिशन काय असणार आहे? सीए इंटर क्लिअर करायचं, हे असणार आहे माझा गोल. बरोबर का? मिशन मधला एक पार्ट अचीव करणे, दॅट इज माय गोल. बरोबर. आता on the other hand, objectives are time based measurable targets which help in the accomplishment of goals. आता सीए इंटर अचीव करणं, हे गोल कंप्लीट करण्याकरता मला हे 6 ऑब्जेक्टिव्ह क्लिअर केले पाहिजेत. अकाउंट, लॉ, टॅक्स, कॉस्ट, ऑडिट, FMSM. एक टाइम मध्ये, एक स्पेसिफिक टाइम मध्ये, जो 9 मंथचा स्टडी गॅप असतो, त्या 9 मंथच्या स्टडी गॅप मध्ये ह्याची तयारी करून एक्झाम क्लिअर केली तर माझं गोल अचीव होणार आहे. गोल काय आहे माझं? सीए इंटरमिजिएट. आणि हे 4-5 गोल अचीव केले की माझं मिशन अचीव होणार आहे. मिशन अचीव झालं की माझं अल्टिमेट विजन अचीव होणार आहे. मी चार्टर्ड अकाउंटंट होऊन जाणार आहे. आलं का लक्षात? बरोबर. पण प्रॅक्टिकली काय करतो आपण? प्रॅक्टिकली आपण गोल आणि ऑब्जेक्टिव्हला एकच ट्रीट करतो. दोन्हीमध्ये फरक आहे. ऑब्जेक्टिव्ह अचीव केले की गोल अचीव होतं, आणि सगळे गोल हे तुम्हाला मिशन अचीव करायला मदत करतात, आणि मिशन अचीव केलं की माझं विजन अचीव होतं. लक्षात आलं का? म्हणजे सगळ्यात ब्रॉडर काय आहे? विजन. आणि सगळ्यात मायन्यूट काय आहेत? ऑब्जेक्टिव्ह.
बघा, द विजन, मिशन, बिझनेस डेफिनेशन, बिझनेस मॉडेल एक्सप्लेन द philosophy of organization, but the goals and objectives represent the results to be achieved in multiple areas of business. बघा, विजन मिशन काय सांगतं मला, की माझ्या बिझनेसची फिलॉसॉफी काय, फिलॉसॉफी म्हणजे काय, थॉट प्रोसेस काय, मला काय करायचंय, कसं करायचंय, कुठं करायचंय, बरोबर, आणि त्यापर्यंत कसं पोहोचायचं हे मला गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह सांगतात. बरोबर आहे का. बूंद बूंद से सागर बनता है, तसं ऑब्जेक्टिव्ह से विजन बनता है. While strategic intent is the purpose of organization aim to achieve values from omnipresent foundation of each and every decision that the management takes. Organization without values is like an organization with no intent. Let us understand. बघूया, समजून घेऊया. आता स्ट्रॅटेजिक इंटेंट म्हणजे काय, व्हाय, बरोबर, माझे कारण, माझं रिझन का मी हे करतोय, बरोबर आहे का, दॅट इज माय स्ट्रॅटेजिक इंटेंट, बरोबर. पण या इंटेंट बरोबर महत्वाचं काय आहे, ऑर्गनायझेशनच्या व्हॅल्यूज महत्वाच्या आहेत. व्हॅल्यूज म्हणजे काय, व्हॅल्यूज जसं की टाटाची व्हॅल्यू, टाटाच्या व्हॅल्यूज काय आहेत, टाटाच्या व्हॅल्यूज इंटरनल व्हॅल्यूज आहेत की एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन आणि कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन, या व्हॅल्यूज आहेत. व्हॅल्यूज काय, दीज आर द फंडामेंटल प्रिन्सिपल्स ज्यावर तुमचा बिझनेस रन करणार आहे, बरोबर का. आता एखादा गुंड असेल, बरोबर का, मी काय करतो, माझा बिझनेस सुपाऱ्या घ्यायचा, बरोबर, सुपाऱ्या घ्यायचा, आणि माझा इंटेंट काय, का मी सुपारीचा बिझनेस का करतो, वाय, पैशाची गरज आहे म्हणून एक कारण असू शकतं, किंवा मजा येते, तिसरं काय कारण नसतं, बरोबर का. समजा मी धरू की मी खूंखार माणूस आहे, मला मजा येते, माझा इंटेंट काय आहे, मजा घ्यायचा माझा इंटेंट आहे, बरोबर. पण हा बिझनेस कुठला तरी व्हॅल्यू बेस्ड पाहिजे, बरोबर का. कुणाच्याही सुपाऱ्या उठसूट मी घ्यायला जाईन का, नाही. मी काय करणार आहे, माझा एक व्हॅल्यूज मी ठरवलंय की मी काय करणार, मी फक्त पॉलिटिशियन्सची सुपारी घेणार. आता हे काय आहे, या माझ्या बिझनेसच्या व्हॅल्यूज आहेत. व्हॅल्यू काय, दीज आर ओमनी प्रेझेंट फाउंडेशन ऑफ इच अँड एव्हरी डिसिजन. म्हणजे काय, की बाकी कोणाची सुपारी आली तर मी घेणार नाही, फक्त पॉलिटिशियनची सुपारी घेणार. म्हणजे एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला धरून मी माझ्या प्रत्येक स्टेपवरती डिसिजन घेतो. दॅट दीज आर माय व्हॅल्यूज. जसं की टाटा कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन म्हणल्यावर माझ्या प्रत्येक ऍक्शन्स असणार आहेत कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन कडे, एक एक स्टेप घेऊन चालणार आहे, माझ्या प्रत्येक ऍक्शन्स या असणार आहेत. बघा, an organization without values is an organization with no real intent. बघा, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट काय आहे बाळांनो, फिलॉसॉफी. ज्या माणसाला व्हॅल्यूज नाहीत त्या माणसाचा काय उपयोग नाही. तसं ज्या बिझनेसला व्हॅल्यूज नाहीत तो बिझनेस लॉंग रन मध्ये चालूच शकत नाही. का, कारण पर्टिक्युलर पाथ नंतर माझे व्हॅल्यूज जर सारख्या चेंज होत असतील तर माझे ऍक्शन्स बदलणार, म्हणजे ऍक्शन्स बदलले की रिझल्ट बदलणार, रिझल्ट बदलले की सगळं बदलत जाणार आहे, बरोबर. व्हॅल्यूज प्रत्येक बिझनेसला असल्या पाहिजेत, व्हॅल्यूज प्रत्येक माणसालाही असल्या पाहिजेत. बघा, आता व्हॅल्यू आणि व्हॅल्यू सिस्टीम म्हणजे काय, इज अ डीप रूटेड प्रिन्सिपल्स. बघा, मी काय सांगितलं, व्हॅल्यू म्हणजे काय, प्रिन्सिपल जे मी घेऊन चालतो, बरोबर आहे का. मी खोटं बोलणार नाही, प्रिन्सिपल व्हॅल्यू बोलतो पण ठीक आहे, बोलणार नाही, दॅट इज माय व्हॅल्यू विच गाईड अन ऑर्गनायझेशन डिसिजन्स अँड ऍक्शन्स. बघा, माझे ऍक्शन्स माझे प्रिन्सिपल गाईड करतात, बरोबर आहे का. ज्याला सामान्य भाषेत म्हणतात संस्कार, व्हॅल्यूज. माणसाला त्याचे संस्कार घडवतात, तसंच बिझनेसला त्याच्या व्हॅल्यूज घडवतात. कॉलिन्स अँड पोरस define core values as being inherent and sacrosanct. They can never be compromised either for convenience or short-term economic gain. बघा, त्या व्हॅल्यू कधीही मी कॉम्प्रोमाइज करणार नाही, कधीच नाही. अगदी वर्स्ट टू वर्स्ट सिच्युएशन आलं तरी मी त्या व्हॅल्यूज कॉम्प्रोमाइज करणार नाही, बरोबर. जसं की काय, जसं की आपण धरून चालू की आजकाल आता कसं आहे, मी जरा कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा उचलतोय, पण आजकाल कसं आहे की शॉर्ट टर्म मजेसाठी किंवा काही म्हणा, लोक काय करतात, एक पावडर घेतात, अशी एकत्र करतात आणि करतात, बरोबर का. हा काय शॉर्ट टर्म बेनिफिट आहे, बरोबर. काही लोक काय करतात, बाकीच्यांना मजेत बघतात, चाललंय काहीतरी म्हणून, आणि आपल्या व्हॅल्यूज कॉम्प्रोमाइज करतात.
पण असा माणूस लॉंग रन मध्ये चालू शकत नाही. आपल्याला काय करायचंय, आपल्या व्हॅल्यूज कधी कॉम्प्रोमाइज करायचं, जसं की बिझनेस, बरोबर आहे का. बिझनेस जेव्हा व्हॅल्यू कॉम्प्रोमाइज करतो बाळांनो, तेव्हा तो इलिगल ऍक्टिव्हिटीज मध्ये इंटरेस्ट घ्यायला लागतो किंवा अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये एंटर करतो ज्या बिझनेसला लॉंग रन मध्ये अफेक्ट करतात. त्यामुळे व्हॅल्यूज दीज आर फंडामेंटल प्रिन्सिपल्स विच विल नेव्हर बी कॉम्प्रोमाइज इन एनी गेन और इन एनी सिच्युएशन, बरोबर का. म्हणजे थोडक्यात काय, एकदा ठरवलं की त्या बेसिक गोष्टी कधीच कॉम्प्रोमाइज करायच्या नाहीत, बरोबर आहे का. जसं की आपण एक धरू रिलेशनशिप असते, रिलेशनशिपचे काही बेसिक क्रायटेरिया ठरलेले असतात, ते क्रायटेरिया कोणत्याही सिच्युएशन मध्ये कॉम्प्रोमाइज नाही झाले पाहिजेत, बरोबर का. जसं की रिलेशनशिप म्हणजे काय रोमॅन्टिक म्हणतच नाहीये मी आपली आई वडिलांची रिलेशनशिप म्हणतोय. आपली आई वडिलांची जी रिलेशनशिप असते ती बेसिक गोष्टीवरती टिकून असते, ती म्हणजे रिस्पेक्ट, बरोबर आहे का. ऍट एनी कॉस्ट ती रिस्पेक्ट कॉम्प्रोमाइज झाली पाहिजे का, नाही, कारण ती त्या रिलेशनशिपची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे का. मी जर इरिस्पेक्टफुली म्हणण्यापेक्षा डिसरिस्पेक्टफुली मी बोलत असेल त्या लोकांची, तर माझ्या रिलेशनशिपची व्हॅल्यू कॉम्प्रोमाइज आहे, बरोबर आहे का. अशाने लॉंग रन मध्ये माझे चांगले संबंध टिकू शकणार नाहीत, लॉंग रन मध्ये मी चांगला वर्क करू शकणार नाही. समजलं असेल, ह्याच्या पलीकडे मी नाही जाऊ शकत. ओके, चला बघा. व्हॅल्यूज ऑफन रिफ्लेक्ट द व्हॅल्यूज ऑफ कंपनीज फाउंडर्स. बघा, HP वे is an example. They are the source of company's distinctiveness and must be maintained at all costs. बघा, थोडक्यात व्हॅल्यूज काय आहेत, व्हॅल्यू या कंपनीला वेगळं करतात, व्हॅल्यू या कंपनीला वेगळं करतात and must be maintained at all costs. बघा, जसं की आता लोक काय सांगतो, सॅड रियालिटी सांगतो, लोक MNC मध्ये काम करायला इच्छुक आहेत पण डोमेस्टिक कंपन्यांमध्ये नाही का, कारण MNCचं वर्किंग कल्चर कसं आहे, एम्प्लॉई फ्रेंडली वर्किंग कल्चर आहे, बरोबर आहे का. आता बिंग एम्प्लॉई फ्रेंडली इज देअर व्हॅल्यू, ते कधी ते कॉम्प्रोमाइज करत नाहीत. मी काय इंडियाच्या विरोधात नाहीये, पण मी जनरल ट्रेंड सांगतोय, जे माझे कलिग्स ऑब्झर्व करतात, जे माझ्या कलिग्स कडून मी बघतोय की लोक MNC मध्ये काम करायला खुश असतात, बरोबर आहे का. का तर ते व्हॅल्यू आहेत त्यांच्या, त्या व्हॅल्यूज या कंपनीची ओळख बनते, कंपनीची डिस्टिंक्टिव्हनेस बनते, कंपनीला वेगळे पण देते आणि ती मेंटेन व्हायला पाहिजे ऍट ऑल कॉस्ट, बरोबर आहे का. आले का लक्षात, आले का लक्षात. ओके, चला बघा आता हा ट्री. बघा, सगळ्यात पहिला काय महत्वाचा आहे, इंटेंट महत्वाचा आहे. इंटेंट म्हणजे काय, व्हाय. एकदा व्हाय क्लिअर असेल की मग तुम्हाला तुमची लॉंग टर्म मध्ये काय पोझिशन मेंटेन करायची आहे ती लक्षात आली पाहिजे. ते म्हणजे विजन. ही विजन अचीव्ह करण्यासाठी असतात स्टेप्स, बरोबर. त्याला मिशन म्हणतो आणि मिशन अचीव्ह करण्यासाठी गोल आणि ऑब्जेक्टिव्ह वरती मला काम करावं लागतं आणि हे सगळं करताना मला माझ्या व्हॅल्यूज ठरवून ह्या व्हॅल्यूच्या आत राहूनच काम करायचंय, ह्या व्हॅल्यूच्या बाहेर मी जाणार नाही, माझे फंडामेंटल प्रिन्सिपल्स मी सोडणार नाही. आलं का लक्षात. ओके, आता काय करूया आपण, आता हळूहळू करत करत आपण एक एक ह्याला पुढे जाऊया, बघूया. सगळ्यात पहिल्यांदा बघू विजन म्हणजे काय. बघा, व्हेरी अर्ली इन द स्ट्रॅटेजी मेकिंग कंपनी सिनियर मॅनेजर्स मस्ट कन्सिडर इश्यू ऑफ what directional path company should take and what changes in company's product market consumer technology focus would improve its current market position. Deciding to commit the company to one path versus other pushes managers to draw some carefully reasoned conclusions about how to try to modify company's business makeup and market position it should take. Top management's view about company's direction focus constitute the strategic vision of the company. Vision delineates management's aspiration for business, providing a panoramic view of where we are to go and convincing rationale for why this business sense for the company. Strategic vision thus points out a particular direction, charts a strategic path to be followed in future and molding organizational identity. बघा, या सगळ्याचा अर्थ एकच आहे बाळांनो. जे टॉप लेवलचे मॅनेजमेंट असते त्यांना आधी ठरवायचं आहे की मला आता काय केलं पाहिजे आयुष्यात, माझं लॉंग रन मध्ये मला काय करणं गरजेचं आहे. दॅट इज माय स्ट्रॅटेजिक विजन. विजन म्हणजे काय, व्हॉट द ऑर्गनायझेशन वॉन्ट्स टू डू इन द लॉंग रन. वर जी डेफिनेशन सांगितली सेम डेफिनेशन फक्त त्यांनी
फोडून दिलेली आहे. क्लिअरली आर्टिक्युलेटेड स्ट्रॅटेजिक विजन कम्युनिकेट्स मॅनेजमेंट एस्पिरेशन्स टू स्टेक होल्डर्स अँड हेल्प्स स्टीअर एनर्जीज of the company personally in common direction. For instance, Henry Ford's vision of a car in every garage had power because it captured the imagination of others, aided internal efforts to mobilize the Ford Motor Company's resources, and served as a reference point for gauging the merits of company strategic action. Henry Ford बाळांनो, फोर्डचं विजन काय होतं? फोर्डचं विजन होतं मला पॉवर असलेल्या गाड्या तयार करायच्या. त्यामुळं फोर्ड गाड्या बघा कायम पॉवरफुल इंजिन असलेल्या गाड्या असतात. फोर्डचं इंजिन खराब झालेलं मी जास्त कधी बघितलेलं नाहीये. बरोबर का? माझं विजन काय होतं? माय विजन वॉज टू मेक व्हेकल्स विथ पॉवरफुल इंजिन्स. एकदा मला कळालं, आता मी स्टेक होल्डर आहे म्हटलं, मी फोर्डकडे काय बघणार? आता फोर्डची ही काय झाली? आयडेंटिटी झाली, पहचान झाली की त्यांचे इंजिन पॉवरफुल असतात. मग आता जो कुठला माणूस ऑर्गनायझेशन मधले जे काही पार्ट्स आहेत ते वर्क करताना कसे करणार आहेत की मला मिळणारा अल्टिमेट प्रोडक्ट हे पॉवरफुल इंजिन नावाचं प्रोडक्ट मला मिळालं पाहिजे. म्हणून सगळेजण त्या विजनच्या दृष्टीने काम करणार आहेत. ओके, बघा एचडीएफसी बँक बघा, वन ऑफ द लार्जेस्ट बँक्स हॅज क्लिअरली डिफाइंड इट्स विजन ऑफ बीइंग वर्ल्ड क्लास इंडियन बँक. बघा, वर्ल्ड क्लास इंडियन बँक म्हणजे काय? भारतीय बँक म्हणलं की एचडीएफसी दिसली पाहिजे, बाकी बँक दिसलीच नाही पाहिजे. हे काय विजन? आता ह्या करता काय मिशन्स असतील? वर्ल्ड क्लास कंझ्युमर सर्व्हिस दिली पाहिजे, ग्लोबल कॉम्पिटिटर सोबत मला त्या तोडीने कॉम्पिट करून त्या पॉलिसीज मेंटेन केल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी आल्या विजन मिशन मध्ये. दिस विजन हेल्प्स देम टू कीप इन माइंड वेअर वी वॉन्ट टू गो. म्हणजे मला अल्टिमेटली काय करायचंय हे माझ्या डोक्यात पाहिजे. बरोबर का? इंटर करतोय, का करतोय? सीए करण्यासाठी करतोय म्हटल्यावर अल्टिमेटली डोक्यात काय आलं पाहिजे? मला सीए व्हायचंय, मला सीए व्हायचंय, माझं विजन आहे. एलआईसी लिमिटेड जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, largest insurance company of India, has defined its vision as a nationally competitive financial conglomerate of significance to societies and pride of India. बघा काय करायचं? ट्रान्सनॅशनली कॉम्पिटिटिव्ह फायनान्शियल कॉंग्लोमरेट ऑफ सिग्निफिकन्स टू सोसायटीज अँड प्राईड ऑफ इंडिया. म्हणजे काय? भारताच्या आणि सोसायटीच्या चांगल्यासाठी मला काम करायचंय. बरोबर का? एक ट्रान्सनॅशनली कॉम्पिटिटिव्ह म्हणजे काय? पूर्ण जगामध्ये एक कॉम्पिटिटिव्ह मला इन्शुरन्स सेक्टर असं करायचंय की ज्याने माझ्या सोसायटीला सुद्धा आणि माझ्या भारताला सुद्धा माझा अभिमान वाटेल, माझा फायदा होईल. बघा, ऍपल लिमिटेड अर्ध सफरचंद खाल्लेलं. सीईओ टीम कुक डिफाइंड इज विजन ऑफ द कंपनी ॲज वी बिलीव्ह दॅट वी आर ऑन द फेस ऑफ ऑन अर्थ टू मेक अ ग्रेट प्रोडक्ट्स अँड दॅट्स नॉट चेंजिंग. बघा, ऍपलचं विजन काय की मला ग्रेटेस्ट प्रोडक्ट काढायचे आणि सो फार आहेत. बॅटरी सोडले तर ऍपलचं प्रोडक्ट एकदम चांगलं आहे. बॅटरी आणि फालतूचे महागडे ऍप हे सोडलं तर ऍपलचं प्रोडक्ट द बेस्ट प्रोडक्ट आहे. बरोबर आहे का? मग प्रत्येक वेळी मॉडेल तयार करताना भले सॅमसंगचे कॉपी करो, काही करो, पण अल्टिमेट विजन माझ्या डोक्यात असणार टू मेक द ग्रेट प्रोडक्ट. आलं का लक्षात? बघा, आता विजन साठी काय महत्वाचं ह्याला मी स्टार मार्क करून ठेवेन. काय तर बाळांनो, क्वेश्चन्स कसे येतात ते पण डिस्कस करणार आहोत आपण. क्वेश्चन्स कसे येतात ह्यामध्ये की एक मोठी केस दिलेली असते की माझा हा बिझनेस आहे, मग माझं सध्या हे चालू आहे, मला हे करायचंय ते करायचंय, माझं अल्टिमेट विजन हे आहे. बरोबर? तर हे विजन ठरवण्याकरता मला काय काय गरजेचं आहे हे सांगा. मग काय गरजेचं आहे? या 4 गोष्टी गरजेच्या आहेत. कोणत्या? ऑन्टरप्रेन्युअल चॅलेंज, ऑन्टरप्रेन्युअरियल चॅलेंज इन डेव्हलपिंग अ विजन is to think creatively about how to prepare a company for the future. बघा, क्रिएटिव्हिटी असणं गरजेचं आहे. इसेन्शियल्स काय? बघा, मी पहिला पॉइंट तुम्हाला दिलाय क्रिएटिव्हिटी. माझ्या बरोबर लिहा, इन्स्टिट्यूटचं मॉड्यूल आपल्या सोबत पाहिजे. क्रिएटिव्हिटी सगळ्यात पहिला पॉइंट काय? इसेन्शियल्स काय आहेत? क्रिएटिव्हिटी. मला क्रिएटिव्हली विचार करता आला पाहिजे, मला ब्रॉड माइंडेड विचार करता आला पाहिजे की मला भविष्यात काय काय करायचंय. फॉर्मिंग अ विजन इज अन एक्सरसाइज इन इंटेलिजंट ऑन्टरप्रिनरशिप. बघा, क्रिएटिव्हिटी सोबत मला काय हवाय? इंटेलिजन्स. इंटेलिजन्स म्हणजे काय? मला सगळ्या बाजूनी विचार करता आला पाहिजे. बरोबर आहे का? इंटेलिजन्स म्हणजे मी आइन्स्टाईन हवं असं नाही, मला सगळ्या बाजूनी विचार करता आला पाहिजे. कॉम्प्रिहेन्सिव्हली मला प्रत्येक गोष्टीचा विचार करता आला पाहिजे. अ वेल आर्टिक्युलेटेड स्ट्रॅटेजिक विजन क्रिएट्स इंथुझियाझम अमंग द मेंबर्स ऑफ द ऑर्गनायझेशन. बघा, माझी विजन कशी पाहिजे? वेल आर्टिक्युलेटेड. वेल आर्टिक्युलेटेड म्हणजे काय? वेल क्रिएटेड म्हणजे स्पष्ट आणि कमी शब्दात मला माझ्या धंद्यात काय करायचंय हे सगळ्या गावाला कळलं पाहिजे. बरोबर का?
जसं की LIC जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, इट इज अ वेल आर्टिक्युलेटेड विजन. वेल आर्टिक्युलेटेड विजन. का? कारण जिंदगी के साथ बिन बाद बी मला कळतंय जिवंत असतानाही मला कव्हर मिळणार आहे आणि मेल्यानंतर माझ्या फॅमिली मेंबर्सनाही कव्हर मिळणार आहे. साधं सिंपल आहे. बघा, द बेस्ट वर्डेड विजन स्टेटमेंट क्लिअरली इल्युमिनेट्स द डिरेक्शन इन विच ऑर्गनायझेशन इज हेडेड. चौथा आहे बेस्ट वर्डेड. वेल आर्टिक्युलेटेड म्हणजे काय? कमी शब्दांमध्ये, आणि बेस्ट वर्डेड म्हणजे चांगल्या आणि स्पष्ट शब्दामध्ये माझं विजन लिहिलं गेलेलं पाहिजे. सो 4 गोष्टी. क्रिएटिव्हली मला कळलं पाहिजे फ्युचरमध्ये काय करायचंय. त्यानंतर इंटेलिजंटली मला थिंक करायचं, स्ट्रॅटेजी तयार करताना सगळे एरियाज कव्हर करायचे. नंतर वेल आर्टिक्युलेटेड म्हणजे चांगली रचना करायची स्ट्रॅटेजीची, आणि बेस्ट वर्डेड म्हणजे चांगले शब्द त्या रचना करताना वापरायचे आहेत स्ट्रॅटेजिक विजन. समजलंय का? नक्की समजलंय का? जायचंय पुढं. चला जाऊया पुढं. चला लेट्स गो. मिशन संपवूयात, आणि मिशन संपलो की घेऊयात एक छोटूसा ब्रेक, म्हणजे गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह पण आपल्याला कव्हर करता येतील. बघा, मिशन. मिशन इज अन आन्सर टू द बेसिक क्वेश्चन व्हॉट बिझनेस वी आर इन अँड व्हॉट वी डू. बघा, आता विजनच्या मी खाली आलोय, मला आता स्टेप्स वरती मी पोहोचलो आहे. स्टेप्स कशा? की आता मला काय काय करायचंय, माझा बिझनेस काय करतो. Many firms fail to conceptualize and articulate the mission and business definition with the required clarity. Such firms are seen to fumble in identification of opportunities and fail in formulating strategies to make the use of opportunities. Firms working to manage their organization strategically cannot be lax in the matter of mission and business definition, as the two ideas are absolutely central to strategic planning. Mission म्हणजे काय? What I am doing and what we do. बघा, मी काय करणार आहे, मी हे हायलाइट करून ठेवणार आहे. व्हॉट बिझनेस आर वी इन आणि व्हॉट वी डू. म्हणजे मिशन. मिशन म्हणजे काय? की मी आता काय करतोय. मिशन म्हणजे काय? मला अल्टिमेटली काय करायचंय. मिशन म्हणजे मी आता काय करतोय. लक्षात येते का? लोकांना बऱ्याच कळत नाही की मी आता काय करतोय आणि मला काय केलं पाहिजे जेणेकरून माझं विजन अचीव्ह होईल. बरोबर आहे का? कोणत्या स्टेप्स घ्यायच्या ह्या करता मी आता काय करतोय हे कळणं गरजेचं आहे. बरोबर का? बऱ्याच लोकांना ते कळत नाही. बऱ्याच कंपनी फेल होतात, जसं की नोकिया. बरोबर का? नोकिया. बघा, व्हाय शुड अन ऑर्गनायझेशन हॅव अ मिशन. ह्याला पण मी एक स्टार मार्क करून ठेवणार आहे. बरोबर आहे का? हे पण मला 5 मार्काला विचारलं जाऊ शकतं. व्हाय शुड ऑर्गनायझेशन हॅव मिशन. बाबा का पाहिजे मिशन? का ठरवलं पाहिजे? मला आत्ताची माझी पोझिशन का कळाली पाहिजे? टू एन्श्युअर युनॅनिमिटी ऑफ पर्पज विथ इन द ऑर्गनायझेशन. बघा, पर्पज मध्ये युनॅनिमिटी पाहिजे. युनॅनिमिटी म्हणजे काय? एकता. कपूरवाली नाही, एकता. म्हणजे काय? माझ्या ऑर्गनायझेशननी सगळ्यांनी मिळून एकाच डायरेक्शननी काम केलं पाहिजे, तरच माझे मिशन अचीव्ह होतील, तरच माझं विजन अचीव्ह होईल. नाही तर स्कॅटर होईल विजन आणि बिझनेसचा काय होईल? विषय गोल होऊन जाईल. टू डेव्हलप अ बेसिस स्टँडर्ड फॉर अलोकेटिंग ऑर्गनायझेशनल रिसोर्सेस. बघा, मी काय स्टेप घ्यायची हे एकदा कळालं की मला त्या स्टेप्सला लागणारे रिसोर्सेस कळतील, मला ते रिसोर्स योग्य जागी लावता येण्यासाठी. बेसिस फॉर मोटिवेटिंग यूज ऑफ ऑर्गनायझेशन रिसोर्सेस. बघा, बेसिस फॉर मोटिवेटिंग की एवढ्या जागी एवढा रिसोर्स का लागणार आहे हे मला कळेल. बरोबर आहे का? काय की बाबा 1 किलोवॅटच वीज इथं का लागते. डायरेक्शन की एवढीच वीज का लागते त्याचं कारण मला कळेल. अ जनरल टोन और ऑर्गनायझेशनल क्लायमेट टू सजेस्ट बिझनेस लाईक ऑपरेशन. बघा, म्हणजे मला काय करायचंय त्याच्या स्टेप्स मला कळाल्या की त्या हिशोबाने मी माझं वातावरण सुद्धा डेव्हलप करणार आहे. म्हणजे त्या वातावरणात आल्यावर लोकांना मिशन शिवाय विजन शिवाय काहीच दिसणार नाही, असं वातावरण मला क्रिएट करता येईल. अ फोकल पॉइंट फॉर दोज हु कॅन आयडेंटिफाय विथ ऑर्गनायझेशनल पर्पज अँड डायरेक्शन. बघा, ज्या लोकांना आपल्यासोबत जुडायचंय त्या लोकांना माझ्या मिशनमुळे मदत होते की शॉर्ट टर्म गोल्स माझे समजतात आणि त्या गोलला अलाइन होऊन लोकांना काम करता येतं. म्हणजे आपले गोल्स आणि आपल्या एम्प्लॉईजचे गोल्स जर मॅच झाले तर मिशन अचीव्ह होऊ शकतं. टू फॅसिलिटेट द ट्रान्सलेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह अँड गोल्स इन टू वर्क स्ट्रक्चर इन्व्हॉल्विंग असाइनमेंट ऑफ टास्क टू रिस्पॉन्सिबल एलिमेंट्स विथ द ऑर्गनायझेशन. बघा, मला माझे गोल्स कम्युनिकेट करता येतात लोकांना, मी काय करतोय आणि मला काय करायचं ह्या 2 गोष्टी क्लिअर असल्या की त्याच गोष्टी मला नवीन आलेल्या माणसाला कळवता येतात.
जुन्या माणसांचं जर भरकटत असेल मिशन पासून तर मला त्याला मिशन वरती आणून ठेवता येतं. To specify organizational purposes and translation of these purposes into goals in such a way that cost, time and performance can be assessed and controlled. बघा, एकदा मिशन कळालं, त्याला लागणारे रिसोर्सेस कळाले, ते किती लागणार आहेत ते कळाले, ते व्यवस्थित लावले, त्यांचं गोल कम्युनिकेशन केलं, सगळ्यांची अलाइनमेंट एकत्र झाली की मग मला काय करता येतं, त्यांच्या कॉस्ट वेगळ्या करता येतात, त्यांचे परफॉर्मन्स मेजर करता येतात आणि त्याच्यात काही जर चुकीचं होत असेल तर ते मला कंट्रोल करता येतं. म्हणून मला मिशन लागतं. बरोबर आहे का? सिंपल. मिशनच्या नावातच त्याचं कारण आहे. मिशन म्हणजे काय? व्हॉट आय एम डुईंग. बरोबर, व्हॉट आय एम डुईंग आणि व्हॉट इज माय बिझनेस, इट इज माय मिशन. बरोबर. मिशन का गरजेचं आहे? कारण मला काय कळतं, मला माझा फोकस एरिया कळतो, मला लागणारे रिसोर्सेस कळतात, त्यांची किती क्वांटिटी लागणार आहे ते कळतं, गोल्स कम्युनिकेट करता येतात, अप्रोप्रिएट रिसोर्स डिटरमाइन करता येतो, रिसोर्स एम्प्लॉय करता येतो आणि ते पॅरामीटर्स लावून कंट्रोल करता येतो, मॉनिटर करता येतो. लक्षात आलं का? म्हणून मला लागतं मिशन. बघा, मिशन स्टेटमेंट इज टिपिकली फोकस्ड ऑन प्रेझेंट बिझनेस स्कोप, हु आर वी अँड व्हॉट वी डू. मैं कौन हूं, मैं क्या कर रहा हूं. बरोबर, हे मला कळतं. मिशन स्टेटमेंट ब्रॉडली डिस्क्राइब एन ऑर्गनायझेशन्स प्रेझेंट कॅपेबिलिटी, कंझ्युमर फोकस, ऍक्टिव्हिटी अँड बिझनेस मेकअप. मला आज काय करायचंय हे माझं मिशन सांगतो, कारण आज को जोडकर कल का निर्माण होता है. कल है विजन और आज है मिशन. समझ गए हो? चलो. HDFC Bank has two-fold mission. First, to be the preferred provider of banking services for target retail and wholesale consumer. The second is to achieve healthy growth in profitability consistent with bank's risk appetite. बघा, विजन काय होतं HDFC बँकेचं? टू बिकम लार्जेस्ट, ग्लोबली रेकॉग्नाइज, ग्लोबल कॉम्पिट करायचं होतं मला. हे काय आहे? विजन. विजन काय आहे? फ्युचर आहे. मिशन काय आहे? आजचं आहे. आज मला काय करायचंय? तर आज मला टार्गेट करायचे रिटेल आणि होलसेल कंझ्युमर्स आणि सोबत मला कंसिस्टंट प्रॉफिट सुद्धा कमवायचा आहे आज, क्योंकि आज को जोड़कर कल का निर्माण होता है. LIC, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. Mission is to ensure and enhance quality of life of people through financial security by providing product and services with competitive returns and by rendering resources for economic development. जर उद्या मला जाऊन सोसायटी करता चांगलं काम करायचं असेल, भारताचा अभिमान व्हायचा असेल, तर मला आज लोकांना प्रोडक्ट आणि सर्व्हिस चांगली दिली पाहिजे आणि त्यातून चांगले रिटर्न्स पण लोकांना घेऊन दिले पाहिजेत आज, क्योंकि आज को जोड़कर कल का निर्माण होता है. Apple's mission is to copy Samsung products. Has been defined as to bring the best user experience to its consumers through innovative hardware, software and services. त्यातलं इनोव्हेटिव्ह मी काढून टाके. बरोबर. मला काय करायचंय? मला आज सर्व्हिस द्यायची लोकांना, तर लोक उद्या जाऊन मला वर्ल्ड क्लास प्रोडक्ट म्हणणार आहेत. बरोबर का? म्हणून माझं मिशन काय असणार आहे? मला आज लोकांना सर्व्हिस द्यायची. काय करून? इनोव्हेट करून. बरोबर आहे का? मी इनोव्हेट कसं करणार आहे बाळांनो? इनोव्हेट करण्याकरता मला लागणार आहे सॅमसंगचे मॉडेल्स. तरच मी आज चांगली सर्व्हिस देऊ शकणार आहे, तरच लोक मला म्हणतील की ऍपलचं प्रोडक्ट बाप असतं. बरोबर आहे का? हे काय झालं माझं स्ट्रॅटेजिक मिशन. बरोबर. एक मिनिट, मला चार्जर लावू दे. बघा, मिशन स्टेटमेंट वुड रिफ्लेक्ट द फिलॉसॉफी of the organizations that is pursued by senior managers. A good mission statement should be precise, clear, feasible, distinctive and motivating. बघा, मिशन कसं पाहिजे? प्रिसाइज पाहिजे, क्लिअर पाहिजे. म्हणजे आज मी काय करतोय हे मला क्लिअर कळायला पाहिजे. जसं की आपल्या ऍपलचं मिशन की सॅमसंगचे प्रोडक्ट्स कॉपी करणे, हे काय क्लिअर आहे, प्रिसाइज आहे. बरोबर आहे का? आणि मोटिवेटिंग आहे. मी सगळीकडे ऍपलचे प्रोडक्ट शोधत फिरणार आहे, सॅमसंगचे प्रोडक्ट शोधत फिरणार आहे. बरोबर का? क्लिअर आहे हो. बरोबर आहे का? फॉलोइंग पॉइंट्स आर युजफुल वाइल रायटिंग अ मिशन ऑफ द कंपनी. बघा, आता क्लिअर प्रिसाइज मिशन लिहायचं असेल तर काय गरजेचं आहे आपण बघूया. इज टू गिव्ह द ऑर्गनायझेशन इट्स ओन स्पेशल आयडेंटिटी. बघा, ऍपलची स्पेशल आयडेंटिटी मी सॅमसंग कॉपी करतो. ही काय स्पेशल आयडेंटिटी? बिझनेस एम्फसिस अँड पाथ फॉर डेव्हलपमेंट, one that typically sets it apart from other similarly positioned companies. बघा, बाकीचे प्रोडक्ट सॅमसंग नाही कॉपी करू.
बाकीचे ऍपलला कॉपी करतात, ऍपल सॅमसंगला कॉपी करतो, बरोबर आहे का? म्हणजे युनिक कोण झालं? सॅमसंग. आता तुम्ही म्हणाला सॅमसंगला काय एवढा फेवर करतोय? कारण जे दिसतंय ते मी बोलतोय. फेवर मी करत नाही, सॅमसंगचे प्रोडक्ट्स पण काही व्यवस्थित नसतात सगळे, बरोबर का? बघा मिशन स्टेटमेंटचा रोल काय आहे की मला बाकीच्यांपेक्षा काहीतरी वेगळी आयडेंटिटी द्यायची, स्पेशल आयडेंटिटी द्यायची, बरोबर? कंपनीज बिझनेस इज डिफाइंड बाय व्हॉट इट नीड्स इट इज ट्राइंग टू सॅटिस्फाय, विच कंझ्युमर ग्रुप्स इट इज टार्गेटिंग, अँड टेक्नॉलॉजी अँड कॉम्पिटन्सीज इट युजेस अँड ऍक्टिव्हिटीज इट परफॉर्म्स. बघा माझा बिझनेस कसा डिफाईन होणार आहे बाळांनो, की मला काय करायचंय? बघा मी कोणाला सॅटिस्फाय करायचा प्रयत्न करतोय? प्रीमियम कंझ्युमर्स. माझा ग्रुप कोणता टार्गेटिंग आहे? प्रीमियम कंझ्युमर्स. टेक्नॉलॉजी कोणती वापरतोय मी? ऍपलची इनबिल्ट टेक्नॉलॉजी वापरते, जी मॅन्युफॅक्चर करतो सॅमसंग, बरोबर आहे का? तुम्हाला माहित नसेल बाळांनो, ऍपलचा डिस्प्ले सॅमसंग मॅन्युफॅक्चर करतं. अँड कॉम्पिटन्सीज इट युजेस अँड ऍक्टिव्हिटीज इन परफॉर्म. कॉम्पिटन्सीज मी काय वापरतोय? टेक्नॉलॉजी स्पेसिफिक वापरतोय. ऍपलचं सगळ्यात बेस्ट आहे ते म्हणजे सिक्युरिटी, बाकी काहीही ऍपलमध्ये वेगळं नाहीये, बरोबर का? सिक्युरिटी माझी कॉम्पिटन्सी काय आहे? सिक्युरिटी, जी मी घेऊन आजपर्यंत डॉमिनेट केलेलं आहे, आणि दॅट इज द वन ऑफ द बेस्ट कॉम्पिटन्सीज. कोणताही अँड्रॉइड तुम्हाला सिक्युरिटी देऊ शकत नाही जी ऍपल देतो, बरोबर? इट युजेस अँड ऍक्टिव्हिटीज इट परफॉर्म्स. मी त्याकरता काय परफॉर्म करतो? ऍक्टिव्हिटीज, की माझी सिक्युरिटी, माझा परफॉर्मन्स हा मी प्रमोट करतोय आणि प्रीमियम कंझ्युमर्स टार्गेट करतोय टू सॅटिस्फाय प्रायव्हसी, लोकांची प्रायव्हसी, आणि त्याला मी काय करतोय? क्वालिटी प्रोडक्ट डिलिव्हर करतोय बाय कॉपी सॅमसंग, बरोबर? चला, गुड मिशन स्टेटमेंट्स आर युनिक टू द ऑर्गनायझेशन फॉर विच दे आर डेव्हलप. बघा युनिक असतं स्टेटमेंट, माझ्या ऑर्गनायझेशन करता माझं मिशन युनिक असतं, बरोबर आहे का? जसं की ऍपल युनिक मिशन, सॅमसंग कॉपी करणे, बरोबर का? इट इज अ युनिक मिशन. चला बघा, सो तीनच गोष्टी. जर मला मिशन रायटिंग करायचं तर मला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. कोणत्या? पहिल्यांदा एक स्पेशल आयडेंटिटी मला मिळाली पाहिजे. दुसरी गोष्ट, मला मी काय सॅटिस्फाय करतोय, माझे कंझ्युमर्स काय आहेत, टेक्नॉलॉजी मी काय वापरतोय, आणि माझ्या कॉम्पिटन्सीज काय आहेत हे मला ठरवायचं आहे. आणि तिसरी गोष्ट, माझ्या ऑर्गनायझेशन करता माझं मिशन हे युनिक असलं पाहिजे, बरोबर? बघा, व्हॉट इज आवर मिशन अँड व्हॉट आर बिझनेस आर वी इन? व्हॉट इज आवर मिशन, बरोबर आहे का? अ वेल नोन मॅनेजमेंट एक्सपर्ट पीटर ड्रकर, हा पीटर ड्रकर पुढे येणार आहे ना आपल्याला ताप देणार आहे थोडा वेळ, आणि थिओडर लेविट वेर अमंग द फर्स्ट टू एज्युकेट दिस इश्यू थ्रू देअर रायटिंग्स. They emphasized that the first step business planning, every business must clarify mission and define accurately business firm engaging in. They also explained that towards facilitating this task, firm should raise and answer certain questions concerning its business such as. बघा मिशन म्हणजे काय? हेच आहे. मिशन म्हणजे काय? मी काय करतोय, बरोबर आहे का? मी काय करतोय इज माय मिशन. माझी करंट पोझिशन इज माय मिशन. आता माझं मिशन ठरवताना मला काही बेसिक क्वेश्चन्सचं उत्तर द्यायचंय, असं पीटर ड्रकर आणि थिओडोर लेविट दोघं भाऊ म्हणतात. काय म्हणतात? कोणते कोणते प्रश्न? बघा, मिशन ठरवताना विचार करायचा की मिशन काय? टेक्नॉलॉजी. बघा काय काय क्वेश्चन्स आपल्याला ठरवायचे की माझं मिशन काय? बघा, मिशन ठरवताना ठरवायचं की मिशन काय. वा वा वा. हा, आता हा प्रश्न तुकड दर्जाचा आहे, हा सोडून द्या. व्हॉट इज आवर अल्टिमेट पर्पज? बघा, मला अल्टिमेट पर्पज काय आहे म्हणजे माझं काय आहे, विजन काय आहे हे मला ठरवायचंय, बरोबर आहे का? जर अल्टिमेटली मला काय करायचंय ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं तर त्याच्यासाठी लागणारे स्टेप्स मी ठरवू शकतो, बरोबर है का? क्योंकि आज को जोड़कर कल का निर्माण होता है, मग कल को क्या करना है ये हमें पता होना चाहिए, बरोबर का? तरच हम आज के उसका निर्माण कर सकते, बरोबर का? त्यामुळे अल्टिमेट पर्पज काय, माझं विजन काय हे मला ठरवायचंय. व्हॉट डू वी वॉन्ट टू बिकम म्हणजे परत माझं विजन काय, मला काय करायचंय, मला काय व्हायचंय आयुष्यात. व्हॉट काइंड ऑफ ग्रोथ डू वी सीक म्हणजे मला किती मोठं व्हायचंय, काय व्हायचंय आणि किती मोठं व्हायचंय. व्हॉट बिझनेस आर वी इन, हा आहे आपला महत्वाचा क्वेश्चन, बरोबर आहे का? की मी आज काय करतोय, आता उद्या काय करायचंय ते ठरलंय, आता उद्या काय करायचंय ते ठरवण्याकरता मी आज काय प्रयत्न करतोय. व्हॉट बिझनेस आर वी इन हे महत्वाचं नाहीये, हे विचारलं जाणार नाहीये, कारण ह्या प्रश्नामध्ये आहे टेक्नॉलॉजी.
मिशन ठरवण्यासाठी ठरवा की आधी मिशन काय. एक नंबर. चला, डू वी अंडरस्टँड आवर बिझनेस करेक्टली अँड डिफाईन इट अॅक्युरेटली इन इट्स ब्रॉडेस्ट कॉन्नोटेशन. बघा, म्हणजे मी काय करतोय हे मला तरी क्लिअरली माहितीये का? मी माझ्या बिझनेसला सोप्या शब्दामध्ये डिफाईन करू शकतो का? मी करू शकतो. मी ऍपल आहे, मी सॅमसंगचे प्रोडक्ट कॉपी करतो, हा मी क्लिअरली डिफाईन करतोय माझ्या बिझनेसला, बरोबर का? ऍपलचे प्रोडक्ट आहे, सॅमसंगचे प्रोडक्ट कॉपी करायचे, त्यात फक्त सिक्युरिटी टाकायची, टेक्नॉलॉजी आणि 1.5 लाख रुपयाला फोन विकून टाकायचा. हुम डू वी इंटेंड टू सर्व. बघा, जे आपण मिशन तयार करण्याचे क्वेश्चन्स आहेत तेच बऱ्यापैकी एक क्वेश्चन आहेत. मी आज काय करतोय, माझा टार्गेट कंझ्युमर काय आहे, व्हॉट ह्युमन नीड डू वी इंटेंड टू सर्व. आता वरती लिहिलेलं मी सॅटिस्फाय काय करायचा प्रयत्न करतोय, कोणती नीड आहे ह्युमनची जी मी सॅटिस्फाय करतोय. व्हॉट ब्रिंग्स अस टू दिस पर्टिक्युलर बिझनेस, मी का आलोय इथं, बरोबर आहे का? मी का हा व्यवसाय करतोय, पर्टिक्युलर हाच व्यवसाय का करतोय, सॅमसंगचे प्रोडक्ट छापायचाच व्यवसाय मी का करतोय, बरोबर. व्हॉट वुड बी द नेचर ऑफ दिस बिझनेस इन फ्युचर, मला भविष्यात कोणते प्रोडक्ट छापायचे, बरोबर आहे का? व्हॉट इज द नेचर ऑफ दिस बिझनेस इन फ्युचर, फ्युचर मध्ये जाऊन मला काय करायचंय. इन व्हॉट बिझनेस वुड वी लाईक टू बी इन द फ्युचर. बघा, बरोबर आहे का? जसं की सॅमसंगचे फोन छापले, तसं अजून कुठल्या कंपनीचं काय छापायचंय मला फ्युचर मध्ये जाऊन, बरोबर आहे का? जोक सपाट. मी आता काय व्यवसाय करतोय तो, आणि भविष्यात मला त्या व्यवसायाला कुठे 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 पसरवायचं आहे, हे सगळं मिळून माझं ठरवणार आहे मिशन. पण मिशन ठरवताना लक्षात काय ठेवायचंय की मिशन ठरवण्यासाठी आपल्याला आधी मिशन माहिती पाहिजे. वा वा, व्हेरी गुड. टेक्नॉलॉजी. चला, ऍट द टाइम दीज टू एक्सपर्ट्स रेज दिस इश्यू. बघा, दोन्ही एक्सपर्टने मिळून काय इश्यू रेज केला की मिशनसाठी आधी मिशन माहिती पाहिजे. वा 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 वा. म्हणजे आहेत मोठी माणसं, पण मोठ्या माणसांकडनंही चुका थोड्याफार होतातच, बरोबर आहे का? मतलब गब्बर, तुम्हारा नाम क्या है गब्बर. चला, द बिझनेस मॅनेजर्स ऑफ द वर्ल्ड डिड नॉट फुल्ली अप्रिशिएट द इम्पॉर्टन्स ऑफ दिस क्वेश्चन्स. कारण पहिलाच क्वेश्चन टुच्चा होता, त्यामुळे दोज वर द डेज when business management was still a relatively simple process even in industrially advanced countries like the US. का? कारण इंडस्ट्रीज कमी होत्या, कॉम्पिटिशन जास्त नव्हतं, त्यामुळे बिझनेस मॅनेज इझिली करता येत होता. इट वॉज ओनली इन सबसिक्वेंट इयर्स दॅट द कॅप्टन्स ऑफ इंडस्ट्री ऑल ओव्हर द वर्ल्ड अंडरस्टूड द सिग्निफिकन्स ऑफ द सिमिंगली सिम्पल क्वेश्चन्स रेस्ड बाय ड्रकर अँड लेविट. बघा, दोघांनी चांगला प्रश्न काढलेला, व्हॉट इज द मिशन. इन ऑर्डर टू डिफाईन द मिशन यू शुड नो युअर मिशन. हा प्रश्न जेवढा तुकरट वाटत होता तो तुकरट तेवढा नव्हता, हे मला नंतर जाऊन कळलं, आणि हे खरंय. मी स्ट्रक्चरली तुम्हाला आधी ह्याची पिसं काढायला सांगितली, पण तुमचं मिशन माहीत असण्याकरता तुम्ही काय करताय हे माहीत असणं प्रचंड गरजेचं आहे. तुम्ही आज काय करताय ह्याचाच अर्थ मिशन आहे, आणि मिशन माहीत असण्यासाठी तुम्हाला मी आज काय करतोय हे माहीत पाहिजे, तरच मी आजच्या स्टेप्समध्ये इम्प्रूव्हमेंट करून माझ्या मिशनचा पाथ चेंज करू शकतो. ओके, एक मिनिट. सो बघा, जेवढे हे सोपे प्रश्न वाटत होते तेवढे तेच प्रश्न सोपे नाहीत, कारण जसं जसं कॉम्पिटिशन वाढत जातं तसं तसं मला क्लिअरली डिफाईन करावं लागतं की मला आयुष्यात काय करायचंय, काय करायचं नाही, माझी पोझिशन काय आहे, माझं मिशन काय आहे, हे ठरवण्याकरता माझी पोझिशन मला कळवून घेणं गरजेचं राहतं. बघा, द कॉर्पोरेट मिशन इज अन एक्सप्रेशन ऑफ ग्रोथ अँबिशन. It is in fact forms future visualized. It provides dramatic picture of what the company wants to become. It's the corporate's dream crystallized. It's a colorful sketch of how the firm wants to its future to look, irrespective of the current position. In other words, mission is a grand design of the firm's future. थोडक्यात काय, मला स्टेप्स पाहिजेत. हे काय अलंकारिक भाषा सोडून द्या, मला स्टेप्स ठरवायचे जेणेकरून माझं फ्युचर कसं तयार होईल, माझ्या फ्युचरचं एक पिक्चर, व्यवस्थित चांगलं ब्युटिफुल पिक्चर डोक्यात ठेवून मला एक स्टेप्स तयार करायचे आहेत, माझे मिशन्स तयार करायचे आहेत. क्योंकि बूंद बूंद से सागर बनता है, आज से ही कल का निर्माण होता है. वाह 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 वाह. मिशन एम्प्लिफाइज व्हाट ब्रिंग्स द फर्म टू बिझनेस और व्हाई इट इज देयर. In other words, mission serves as a justification of every presence and existence legitimates the firm's presence. फालतूगिरी आहे. आज मी काय करतोय ह्याच्यातूनच मला कळणार आहे की मला उद्या काय करायचं आहे. पीटर ड्रकर म्हणतात की कुठल्या बिझनेसमध्ये आपण आहोत, व्हॉट बिझनेस आर वी इन, पहिल्यापासून इतके वेळ झाला तेच डिस्कस करतोय आपण की मी आज काय करतोय, माझा बिझनेस काय, आणि मी व्हॉट आय एम डुईंग इन माय बिझनेस. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत.
द टेबल गिवन बिलो विल क्लॅरिफाय हायलाइट द इम्पॉर्टन्स ऑफ एक्सटर्नल पर्स्पेक्टिव्ह. बघा द आन्सर should have marketing or external perspective and should not be restricted to the production or generic activities of the business. बघा एका तिसऱ्या माणसाकडून ह्याचं तुमचा स्टडी झाला पाहिजे, एक्सटर्नल पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला बिझनेसचा मिळाला पाहिजे इंटरनल बघण्यापेक्षा, की ओव्हरऑल माझ्या बिझनेसमध्ये मी काय करतोय, ऍज अ थर्ड पर्सन माझ्या बिझनेसमध्ये ओव्हरऑल काय चाललंय, एक्सटर्नल पर्स्पेक्टिव्ह मला घ्यायचा आहे. बघा व्हॉट बिझनेस आर इन इंडियन ऑइल. प्रोडक्शनच्या हिशोबाने काय आन्सर आहे की मी ऑइल तयार करतोय, आणि मार्केटिंगच्या हिशोबाने काय आहे की मी सेफ आणि इफेक्टिव्ह एनर्जी देतोय. बघा मार्केटिंग म्हणजे काय, ऍडव्हर्टाइजमेंट करताना मी ऑइल काय म्हणणार की एक सेफ आणि इफिशियंट एनर्जी सोर्स मी प्रोव्हाइड करतोय. हे मार्केटिंगच्या दृष्टीने आन्सर झालं. रेल्वे काय करतायत, रेल्वे इंडियन रेल्वे काय करते, रेलचा रोड तयार करते, आणि मार्केटिंग वाली माणसं काय म्हणतात की मी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आणि मटेरियल हँडलिंग सिस्टीम प्रोव्हाइड करतोय. मार्केटिंग वाले ऍडव्हर्टायझिंगच्या दृष्टीने बोलणार आहेत. लॅक्मे काजल 24/7. इन द फॅक्टरी वी मेक कॉस्मेटिक्स. बघा सिंपल, बरोबर आहे का. हे काय आहे, हे प्रोडक्शन म्हणजे हे बॉईज ओरिएंटेड आन्सर आहे, आणि मार्केटिंग म्हणजे गर्ल ओरिएंटेड आन्सर आहे. बाबा लॅक्मे समोर आलं की मला काय लक्षात येतं, कॉस्मेटिकचे प्रोडक्ट तयार करतात, बरोबर नाही. पण मुली काय म्हणणार, वी सेल होप. लॅक्मेमुळे मला कॉन्फिडन्स येतो. कसा येतो ते मी मुलगी नसल्यामुळे सांगू शकत नाही. असो चला, असो बघा आपल्याला एक डिफरंट पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला डिफरंट आन्सर्स मिळणार आहेत प्रोडक्टचे, बरोबर आहे का. लॅक्मे काजल. बघा हे झालं मिशन आणि बघितलं आहे विजन. घेऊयात एक 2 मिनिटाचा ब्रेक आणि बघूयात गोल्स, ऑब्जेक्टिव्ह आणि व्हॅल्यू सिस्टीम्स. आज हा चॅप्टर थोड्या वेळात संपून जाणार आहे. घेऊयात ब्रेक. चला वेलकम बॅक आफ्टर द ब्रेक. आता बघूयात आपण गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. विजन बघितलं, मिशन बघितलं, आता गोल बघूया. बिझनेस ऑर्गनायझेशन ट्रान्सलेट्स देअर विजन अँड मिशन इनटू गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. बघा मी जे सांगतोय तेच आहे, फक्त आपण ते पडून बघतोय जरा, की विजन पेक्षा मिशन छोटं, मिशन अकम्प्लिश. विजन साठी मिशन पाहिजे, मिशन साठी गोल पाहिजे, गोल साठी ऑब्जेक्टिव्ह पाहिजे, आणि या सगळ्यासाठी पाहिजे व्हॅल्यू. बघा as such the terms are synonyms with goals. However, some authors make an attempt to distinguish the two. मी पण त्यातला एक ऑथर आहे, मी सांगितलेलं आहे की गोल अचीव करायला ऑब्जेक्टिव्ह लागते. गोल्स आर ओपन एंडेड, ऑब्जेक्टिव्ह आर क्लोज एंडेड, which are precise and express in specific terms. Thus, objectives are more specific and translate the goals to both long term and short term perspective. थोडक्यात गोल्स डिवाइड केले जातात ऑब्जेक्टिव्ह मध्ये, ते दोन्ही अचीव केले, शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह आणि लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह अचीव केले की गोल अचीव होतो. गोल झालं की मिशन होतं, मिशन झालं की विजन होतं, आणि हे सगळं करताना मला व्हॅल्यू लक्षात ठेवायचे. However, the distinction is not made by several theories on the subject. Accordingly, we will also use term interchangeably. म्हणजे आपल्यासाठी शक्तिमान, गंगाधरी शक्तिमान है गोल्स, ऑब्जेक्टिव्ह है. Objectives are organization performance targets, the results and outcomes. They function as yardsticks for tracking and organization performance. HDFC can have multiple short-term and long-term objectives which align with the overall vision and mission of the banks. फालतूपणा. ऑब्जेक्टिव्ह आणि गोल्स म्हणजे काय, शॉर्ट टर्म गोष्टी ज्या अचीव केल्यामुळे माझं मिशन अचीव होतं, मिशन झालं की विजन होतं. बघा सगळ्यांना ऑब्जेक्टिव्ह असतात, आपल्याला सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहेत. आपल्याला ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, एसएम चे लेक्चर संपवणे, एसएम चा अभ्यास करणे, एसएम क्लिअर करणे एफएम सोबत, आणि हे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर झालं आणि बाकीचे वरचे 5 ऑब्जेक्टिव्ह क्लिअर झाले की माझं मिशन क्लिअर होतं, सीए इंटर, आणि मिशन सगळे क्लिअर झाले की माझं विजन अचीव होतं, टू बिकम अ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया. ओके. द परस्यूट ऑफ ऑब्जेक्टिव्ह इज अन अनएंडिंग प्रोसेस. बघा ऑब्जेक्टिव्ह चालूच राहतात, अटेम्प्ट चालूच राहतात. They provide meaning and sense of direction to organization's endeavor. बघा अटेम्प्ट दिल्याशिवाय पास नाही. तसंच माझे ऑब्जेक्टिव्ह ठरवतात की माझ्या ऑर्गनायझेशनचा पाथ काय असणार आहे. एंडेवर म्हणजे काय, ऑर्गनायझेशनचा पाथ काय असणार आहे, ऑर्गनायझेशनचे फ्युचर कोर्स ऑफ ऍक्शन काय असणार आहे. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर अँड ऍक्टिव्हिटीज आर डिझाईन, रिसोर्सेस आर अलोकेटेड अराउंड द ऑब्जेक्टिव्ह टू फॅसिलिटेट देअर अचिव्हमेंट. बघा छोटे छोटे ऑब्जेक्टिव्ह ठरवायचे, आपले रिसोर्सेस त्याच्या मागे लावायचे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह अचीव होतं. ऑब्जेक्टिव्ह अचीव झालं की मिशन होतं, मिशन झालं की विजन होतं. They also act as a benchmarks for guiding organizational activity and for evaluating how the organization is performing. Benchmark म्हणजे काय, स्टँडर्ड
ऑब्जेक्टिव्ह इज अ स्टँडर्ड. तुम्ही ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह केलं की तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स कसा आहे ते कळणार आहे. जर एखादा ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करायला जास्ती वेळ लागला तर अंडर परफॉर्म करतोय आपण, आपल्याला ऑप्टिमम परफॉर्मन्स कडे गेलं पाहिजे. आणि जर लवकर ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह झालं तर उरलेले रिसोर्सेस मला पुढच्या ऑब्जेक्टिव्हच्या फुलफिलमेंटसाठी लावायचे आहेत. बघा, ऑब्जेक्टिव्ह relate to outcomes that strengthen organization, business position and competitive vitality. बघा, ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह झाली की माझी पोझिशन स्ट्रॉंग होणार आहे आणि मी कॉम्पिटिशन मध्ये महत्वाचा पार्ट प्ले करू शकणार आहे. ऑब्जेक्टिव्ह मस्ट possess the following characteristics. बघा, ऑब्जेक्टिव्हचे कॅरेक्टरिस्टिक्स मला एमसीक्यू मध्ये विचारले जाऊ शकतात, स्टार मार्क करायचा आहे. बघा, ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात? दे शुड डिफाईन ऑर्गनायझेशन रिलेशनशिप विथ इट्स एन्व्हायरमेंट. बघा, माझ्या एन्व्हायरमेंटशी रिलेशनशिप माझे ऑब्जेक्टिव्ह ठरवतात. एन्व्हायरमेंट म्हणजे काय? एक्सटर्नल, इंटरनल. माझ्या इंडस्ट्री सोबतचे संबंध कसे असले पाहिजे माझे ऑब्जेक्टिव्ह ठरवतात. म्हणजे काय? मला इंडस्ट्री मधला डॉमिनंट प्लेअर व्हायचंय, हे विजन आहे. मिशन काय आहे? आज माझी इंडस्ट्रीची पोझिशन काय आहे, आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? मला माझी पोझिशन इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे जेणेकरून मी माझ्या इंडस्ट्री सोबतचं माझं रिलेशनशिप मेंटेन करू शकतो. ते शुड फॅसिलिटेट टुवर्ड्स अचिव्हमेंट ऑफ मिशन अँड पर्पज. बघा, ऑब्जेक्टिव्ह मुळे मिशन अचीव्ह होतं, मिशनमुळे विजन अचीव्ह होतं. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह हे मिशन अचीव्ह करण्याकरताचेच ऑब्जेक्टिव्ह असले पाहिजे. त्या ऑब्जेक्टिव्ह मधनं मिशनच अचीव्ह झालं पाहिजे, बाकी काही अचीव्ह व्हायला नकोय. बेसिस फॉर स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग. बघा, विजन अचीव्ह करण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह महत्वाचे पाहिजेत. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मला काय मदत करतात? स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी मदत करतात. स्टँडर्ड्स फॉर परफॉर्मन्स अप्रेझल. बघा, ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी मी बेंचमार्क सेट करतो आणि बेंचमार्कमुळे माझं परफॉर्मन्स अप्रेझल म्हणजे इन्सेंटिव्ह कधी द्यायचं, कुठं द्यायचं ते ठरतं. कॉन्क्रीट आणि स्पेसिफिक पाहिजेत. बघा, मिशन सारखंच माझं ऑब्जेक्टिव्ह सुद्धा स्पेसिफिकच हवंय, स्पेसिफिकच ऍक्शन्स असावेत. कुठेही आपल्याला आंधळी हातपाय मारायचे नाहीयेत. रिलेटेड टू टाइम फ्रेम. बघा, एका टाइम मध्ये ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह झाले पाहिजे. जर 9 महिने अभ्यासाला दिले असतील तर 9 महिन्याचा अभ्यास झाला पाहिजे, नाहीतर 3 महिने थांबून 12 महिन्यांनी अभ्यास करायला लागतोय. आणि माझं विजन डिले होतं, 3-3 महिन्यांनी अटेम्प्ट आहेत, माझं विजन डिले होत जातं. त्यामुळे एका विदिन टाइम फ्रेम मला ऑब्जेक्टिव्ह सेट करून काम केलं पाहिजे. ते शुड बी मेजरेबल अँड कंट्रोलेबल. ऑब्जेक्टिव्ह कसे पाहिजे? मेजरेबल आणि कंट्रोल करण्यासारखे रिअलिस्टिक ऑब्जेक्टिव्ह माझे पाहिजेत. बरोबर आहे का? मी एका महिन्यात 6 सब्जेक्टचा अभ्यास करू शकतो, पण मी एका महिन्यात 6 सब्जेक्टचे लेक्चर ओळखू शकत नाही. बरोबर आहे का? ते रिअलिस्टिक पाहिजेत, मेजरेबल पाहिजेत. दे शुड बी चॅलेंजिंग, पण चॅलेंजिंग असले तरी कंट्रोलेबल पाहिजे. म्हणजे दिवसाचे 32 तास मी लेक्चर नाही करू शकत, चॅलेंजिंग पाहिजे. जर मी 6 तास अभ्यास करत असेल तर 8 तासाचं लिमिट सेट झालं पाहिजे, पण 6 तास अभ्यास करत असताना 18 तासाचं लिमिट सेट करून चालणार नाही. दीज आर अनकंट्रोलेबल. लक्षात येतंय का? डिफरंट ऑब्जेक्टिव्ह शुड कोरिलेट विथ इच अदर. बघा, म्हणजे आपले सगळे ऑब्जेक्टिव्ह एकमेकांशी रिलेटेड पाहिजे जेणेकरून माझं मिशन अचीव्ह होईल. बरोबर आहे का? बरोबर आहे का? जसं माझं फर्स्ट ग्रुपचाही अभ्यास झाला पाहिजे तसं सेकंड ग्रुपचाही अभ्यास झाला पाहिजे जेणेकरून माझं सीए इंटरचं मिशन अचीव्ह होईल, जेणेकरून माझं सीए व्हायचं विजन अचीव्ह होईल. ऑब्जेक्टिव्ह शुड सेट विदिन द कन्स्ट्रेंट्स ऑफ ऑर्गनायझेशन रिसोर्सेस अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. बघा, म्हणजे मला ऑब्जेक्टिव्ह सेट करताना माझे रिसोर्सेस लिमिटेशन सुद्धा बघितलं पाहिजे आणि माझं एक्सटर्नल एन्व्हायरमेंट सुद्धा मला स्टडी केलं पाहिजे. कसं की माझे रिसोर्सेस, माझी कॅपॅसिटी ही मला कळली पाहिजे काम करायची, आणि अटेम्प्टच्या तारखाही कळायला पाहिजे जेणेकरून मी व्यवस्थित अभ्यास करू शकतो. माझी कॅपॅसिटी इज माय इंटरनल आणि इन्स्टिट्यूटने रिलीज केलेल्या एक्झाम डेट्स आर एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. या दोन्हीची सांगड घालून मला ऑब्जेक्टिव्ह सेट करायचा आहे. बघा, a need for short-term and long-term objectives. As a rule, set of financial strategies ought to include both short-term, long-term. Having quarterly and annual objectives focuses attention on delivering immediate performance improvements. Target to be achieved within 3 to 5 years. Prompt consideration of what to do now to put in position to perform better down the road. Company that has objective of doubling its sales within 5 years can't wait until the 3rd or 4th year to begin growing its sales and consumer base. बघा, ऑब्जेक्टिव्ह कशा पाहिजे? शॉर्ट टर्म पण पाहिजेत, लॉंग टर्म पण पाहिजेत. म्हणजे काय? ह्या आठवड्याभराचं प्लॅनिंग करताना मला दिवसाचं पण प्लॅनिंग केलं पाहिजे, तरच माझं आठवड्याचे ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह होणार आहेत. बरोबर का? जर मला 5 वर्षात माझं सेल डबल करायचं असेल, इथं दिले, जर 5 वर्षात सेल डबल करणे हे काय लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह आहे, तर मला पहिल्या वर्षापासूनच त्यावर काम करणं सुरुवात केली पाहिजे, शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह. मी 4थ्या वर्षी जाऊन सेल वाढवायचा प्रयत्न नाही करू शकत. एका वर्षात कसं डबल होणार?
सुरुवातीपासूनच मला त्याचे प्रयत्न केले पाहिजे. सो शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्हचे मिळून सेट ऑफ ऍक्शन्स मला तयार केले पाहिजेत. आता बघू आपण लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह. बरोबर आहे का? लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह जर अॅन्युअल परफॉर्मन्स अचीव्ह करायचा असेल तर मला क्वार्टरली चेक केला पाहिजे, मंथली चेक केला पाहिजे, 15 डेजचा चेक केला पाहिजे. बरोबर आहे का? लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह टू अचीव लॉंग टर्म प्रॉस्पेरिटी द प्लॅनर्स कॉमनली इस्टॅब्लिश लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह इन 7 एरियाज. बघा स्टार मार्क करणार आहे मी. लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह कसे पाहिजेत? 7 एरियाज मध्ये तुमचे लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह तुम्ही डिफाईन करू शकता. प्रॉफिटेबिलिटी, जसं की मला डबल प्रॉफिट पाहिजे 5 वर्षात, आजपेक्षा पुढच्या वर्षी डबल प्रॉफिट पाहिजे. प्रोडक्टिव्हिटी, जर मी 60% कपॅसिटीत काम करत असेल तर 100% कपॅसिटीवरती मला युनिट न्यायचंय. कॉम्पिटिटिव्ह पोझिशन, आज मी इंडस्ट्रीमध्ये 3ऱ्या नंबरचा असेल तर मला 2 वर्षात पहिल्या नंबरला पोहोचायचे. एम्प्लॉई डेव्हलपमेंट, म्हणजे आज माझ्या एम्प्लॉईचं जे नॉलेज आहे, आज माझ्या एम्प्लॉईचा जो एक्सपर्टीज आहे तो मला 3 वर्षामध्ये डबल करायचा आहे, किंवा त्याला एम्प्लॉई डेव्हलप करण्यासाठी त्याला वेगवेगळे कोर्सेस द्यायचे, त्याचा वेगवेगळ्या ट्रेनिंग द्यायचं, त्याला वेगळ्या कोर्सचं वेगळ्या डिग्रीचं एज्युकेशन द्यायचंय. एम्प्लॉई रिलेशन्स, म्हणजे माझ्या एम्प्लॉई सोबतचे रिलेशन सुधारायचे, त्या एम्प्लॉईला माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये यावंसं वाटलं पाहिजे. बरोबर आहे का? एम्प्लॉईला येताना नाही तर जाताना रडू आलं पाहिजे. बरोबर का? टेक्नॉलॉजी या लिडरशिप, बरोबर आहे का? की माझ्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात चांगली आणि सगळ्यात बेस्ट टेक्नॉलॉजी या माझ्याच बिझनेसमध्ये आली पाहिजे. पब्लिक रिस्पॉन्सिबिलिटी, जसं की मेरा समाज के प्रति जो मेरा दायित्व है दोस्तों, त्या दायित्वाचा पण मला विचार केला पाहिजे. म्हणजे काय? की 2 गावं मी 4 वर्षात दत्तक घेईन. बरोबर आहे का? 2 गावं दत्तक घेईन, किंवा जे आपले कुठले ते रस्त्यावरचे प्राणी असतात त्या प्राण्यांची काळजी घेईन, मी त्यांना अडॉप्ट करेन. बरोबर का? किंवा जिसका कोई नहीं उसका मैं बनूंगा. बरोबर आहे का? म्हणजे काय? जे अनाथ लोक असतील त्या लोकांचं मी समजा दायित्व घेईन, एखाद्या गावाचं घेईन, एखाद्या फार्मरचं दायित्व घेईन, किंवा एखाद्या इंडस्ट्री मधले जे काही एम्प्लॉईज आहेत माझे, समजा एम्प्लॉईच्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेईन, किंवा एन्व्हायरमेंट प्रति माझी रिस्पॉन्सिबिलिटी, ट्री प्लांटेशन करेन. नुसतंच प्लांटेशन करणार नाही तर ते जगवेन पण वाढवेन पण. बरोबर आहे का? नुसतं झाडं लावून काय होतात, पैसे वाया जातात, ती जगली पण पाहिजेत. बरोबर का? लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह रिप्रेझेंट रिझल्ट्स एक्सपेक्टेड फ्रॉम परस्युइंग सर्टन स्ट्रॅटेजीज. द टाइम फ्रेम फॉर ऑब्जेक्टिव्ह शुड बी कन्सिस्टंट, युजली फ्रॉम 2 to 5 years. बघा लॉंग टर्म आहे. लॉंग टर्म कसं असलं पाहिजे? विजन मोर देन 1 yearचं विजन पाहिजे. 2 ते 5 वर्षात, येत्या 3 वर्षात, येत्या 4 वर्षात मला सीए कम्प्लीट करायचे. लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह तेच माझं विजन आहे. Short range objectives can be identical to long range objectives, but they are for a shorter period of time, targeted long term level. For instance, if company has ongoing objective of 15% profit growth every year and it's currently achieving its objective, then company's long range and short range objectives coincide. बघा बरोबर सांगितले. जर मला 5 वर्षात दरवर्षी 15% ग्रोथ हवी असेल आणि ह्या वर्षी सुद्धा मी मागच्या वर्षीपेक्षा 15% ग्रोथ केली असेल, याचा अर्थ माझे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह सेम पद्धतीने चालू आहेत, सेम लाईन मध्ये चालू आहेत. म्हणजे मी माझं ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करतोय म्हणून मी माझं मिशन अचीव्ह करतोय, म्हणून मी माझं विजन अचीव्ह करतोय. विजन, द मोस्ट इम्पॉर्टंट सिच्युएशन in which objectives differ from long-term objectives occurs when managers are trying to elevate organization performance and cannot reach long-range target in just 1 year. Short objectives then serve as the steps toward achieving long-term objectives. बघा, म्हणजे जेव्हा मला चालू प्रयत्नांमधून लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह होत नाहीये, म्हणजे काय, जेव्हा मी माझं लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह एकाच वर्षात अचीव्ह करायचा प्रयत्न करतो आणि ते अचीव्ह झालं नाही, तेव्हा मी काय करतो, माझं शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह बदलतो आणि एक छोट्या छोट्या स्टेप्सनी मी ते अचीव्ह करायचा प्रयत्न करतो. बघा, जेव्हा माझं लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह होत नाही तेव्हा शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह ऍक्ट एज अ स्टेप्स टू अचीव्ह दोज लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह. बघा, clearly established objectives offer many benefits. They provide direction, allow synergy, aid in evaluation, establish priorities, reduce uncertainty, minimize conflicts, simulate exertion, and aid in both allocation of resource and the design of jobs. बघा, जर तुम्हाला काय करायचंय, तुमचे ऑब्जेक्टिव्ह जर क्लिअरली डिफाईन्ड असतील तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमची एनर्जी योग्य ठिकाणी वापरू शकता. जे काही
जिथं जिथं तुमचा वेळ जातोय, जिथे जिथे तुमचे रिसोर्स वाया जातात, ते कंट्रोल करू शकता आणि काय करू शकता, व्यवस्थित तुमचे रिसोर्सेस अलोकेट करू शकता. व्यवस्थित तुम्ही तुमचं वर्किंग करून प्रॉपरली एका टाइम फ्रेम मध्ये, एका टार्गेट मध्ये तुमचे गोल्स अचीव करू शकता. बघा आता सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे त्या आपल्या गोलामध्ये काय होतं, विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्ह, गोल हे सगळं मिळून मला एका व्हॅल्यू मध्ये ठेवायचं आहे. माझे प्रिन्सिपल्स मला कधीही कॉम्प्रोमाइज करायचे नाहीत. लक्षात येते का बाळांनो? चला व्हॅल्यूज बघूया आपण. बरोबर आहे का? व्हॅल्यूज, बिझनेस as I have seen it. रतन टाटा इज अ पायोनियर. आता रतन टाटांचं इंट्रोडक्शन मी काय देणार तुम्हाला सगळ्यांना, रतन टाटा माहितीच आहेत. लेट रतन टाटा. ओके, प्लेसेस वन ग्रेट डिमांड ऑन यू. इट नीड्स यू टू सेल्फ इम्पोज अ फ्रेमवर्क ऑफ एथिक्स, व्हॅल्यूज, फेअरनेस अँड ऑब्जेक्टिव्हिटी ऑन युअर सेल्फ ऍट ऑल टाइम्स. बघा जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस रन करता तेव्हा तुम्हाला तुमचे एथिक्स डिफाईन करायला पाहिजे, तुमच्या व्हॅल्यूज डिफाईन करायला पाहिजेत आणि त्या ऍट ऑल टाइम्स तुम्हाला तुमच्या सोबत कॅरी करायचे आहेत. त्या एथिक्स कधी सुद्धा कॉम्प्रोमाइज करायचे नाहीत. हाच फरक असतो बिझनेसमन मध्ये आणि इंडस्ट्रियलिस्ट मध्ये. बघा त्या वादात मी घुसत नाही. अ फ्यू कॉमन एक्झाम्पल्स ऑफ व्हॅल्यूज आर इंटेग्रिटी, ट्रस्ट, अकाउंटेबिलिटी, ह्युमिलिटी, इनोव्हेशन अँड डायव्हर्सिटी. बाळांनो आज मी तुम्हाला 4 गाड्यांचे मॉडेल्स देतो. बघा मी तुमच्या समोर ठेवतो होंडा, मी तुमच्या समोर ठेवतो सुझुकी, मी तुमच्या समोर ठेवतो टाटा आणि तुम्हाला विचारतो की सगळ्यात सेफेस्ट गाडी कुठली, तुम्ही म्हणाल टाटा. जर तुम्ही टाटा म्हणत नसाल तर मी तुम्हाला टाटा करतो. बघा मी आज म्हणतो टाटा का, कारण टाटा इज ट्रस्ट. टाटा ट्रस्ट आहे. बरोबर आहे का? बघा आज मी तुम्हाला म्हणतो की विवो, ओप्पो, सॅमसंग. ह्यामध्ये मी काय, तुम्ही काय म्हणाल, तुम्ही पकडाल सॅमसंग का, कारण इनोव्हेशन एकच करतोय सॅमसंग. मेरा सॅमसंग का नंबर आहे. बरोबर का? का तर इनोव्हेशन. बरोबर का? हे पायोनियर्स आहेत. या त्यांनी व्हॅल्यूज ठेवलेल्या आहेत, बाकीच्यांपेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवतात. इनोव्हेशन. ट्रस्ट टाटा व्हॅल्यू आहे. कधी टाटाचं प्रोडक्ट मी फेल गेलेलं बघितलेलं नाहीये. का, कारण ट्रस्ट या एकावरती ते कायम काम करत आले, त्यामुळे टाटाचं एवढं नाव आहे. बरोबर का? बट व्हाय आर व्हॅल्यूज सो इम्पॉर्टंट? काय इम्पॉर्टंट आहेत व्हॅल्यूज? बघा कंपनीज व्हॅल्यू सेट्स द टोन ऑफ हाऊ पीपल ऑफ थिंक अँड बिहेव, स्पेशली इन सिच्युएशन ऑफ डिलेमा. बघा तुमच्या व्हॅल्यूज ठरवतात की तुम्ही एखाद्या डिलेमाच्या सिच्युएशन मध्ये, म्हणजे एखाद्या अवघड सिच्युएशन मध्ये तुम्ही काय वेनी विचार कराल, तसंच लोक तुमच्या बाबतीत सुद्धा काय विचार करतील. It creates a sense of shared purpose to build a strong foundation and focus of longevity on company success. थोडक्यात काय, जेव्हा अशी सिच्युएशन येते की ज्यामध्ये डिलेमा आहे, काही कठीण सिच्युएशन येते, तेव्हा काय म्हणतो आपण, गो बॅक टू बेसिक्स. व्हॉट आर द बेसिक्स? व्हॅल्यूज. जेव्हा तुमच्याकडे डिलेमाची सिच्युएशन येते तेव्हा तुम्हाला व्हॅल्यूज डोक्यात ठेवून डिसिजन्स घ्यावे लागतात, इथिक्स डोक्यात ठेवून डिसिजन्स घ्यावे लागतात. बरोबर आहे का? चला, एम्प्लॉईज प्रेफर टू वर्क विथ एम्प्लॉयर्स हुज व्हॅल्यूज रेझोनेट विथ देम. बघा एम्प्लॉईज अशाच लोकांकडे काम करू इच्छितात ज्यांच्या व्हॅल्यूज ह्या ते जे बोलतात ते करतात, त्यांच्या व्हॅल्यूज अलाइन करतात विथ देअर गोल्स. अशाच लोकांसोबत एम्प्लॉई काम करतात. एम्प्लॉई राउडी राठोड सोबत काम करतात, जो बोलता हूं वो करता हूं. बरोबर का? Interestingly, majority of consumers say that they would prefer to buy products from companies that have a purpose that reflects their own value and belief system. बघा ज्या कंपनींनी क्लेम केलेले आहेत, ज्या व्हॅल्यूज कंपनी क्लेम करते आणि त्या व्हॅल्यूज वर उतरणारे प्रोडक्ट्स देते, तेच प्रोडक्ट घ्यायला कंझ्युमर्स मागे लागतात. जसं की माझी चालू गाडी जेव्हा मी बदलेन तेव्हा मी टाटाच घेईन, कारण टाटा क्लेम करतं सेफ्टी आणि टाटाच्या गाड्या सेफ्टी दाखवतात ऑन रोड. बघा हे तुम्ही पण रील मध्ये बघितलं असेल, पार्ट समोरच्या ट्रकचा चुरा होतो पण टाटाला एक स्क्रॅच जात नाही. बरोबर आहे का? का, कारण टाटानी प्रोटेक्शन ग्रांट केलंय. टाटा क्लेम करतं ऍडव्हर्टाइजमेंट 5 स्टार सेफ्टी आणि देतं 5 स्टार सेफ्टी, म्हणून मी टाटाचे प्रोडक्ट प्रेफर करणार आहे. बरोबर का? त्यामुळे कंझ्युमर तेच प्रोडक्ट प्रेफर करतात ज्या कंपनीज त्यांच्या व्हॅल्यूवर उतरून, व्हॅल्यूवर खरं ठरवून तेच प्रोडक्ट डिलिव्हर करतात.
हेन्स व्हॅल्यूज हॅव बोथ इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल इम्प्लिकेशन्स. इंटरनल का, तर एम्प्लॉईज त्याच लोकांसोबत काम करतात जे लोक त्यांना केलेले क्लेम्स वरती उतरून त्यांना एम्प्लॉईजना ट्रीट करतात आणि लोक सुद्धा तेच प्रोडक्ट खरेदी करतात जे प्रोडक्ट क्लेम करतं तेच डिलिव्हर करतं. For reference, lot of values were put to actions during COVID-19 when leaders of organization put people before everything else. It projected how deep the foundation of organizations were and how important it was for them to uphold their core values. बघा, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल व्हॅल्यूज आहे COVID-19. जेव्हा COVID-19 आलेला तेव्हा लोकांनी, कुठल्याही कंपनीनी, मोस्ट ऑफ द कंपनीजनी एम्प्लॉईजचे पगार थकवले नाहीत, निम्मे का विना पण पगार लोकांना देऊ केले. दिस इज व्हॅल्यू. लक्षात आलं का, ही व्हॅल्यू आहे आणि ह्या व्हॅल्यूमुळेच ती लोक त्यांच्यासोबत टिकून राहिली. बघा, हे परत तेच आहे सगळं. इंटेंट, विजन, मिशन, गोल, ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवताना मला व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्यात, व्हॅल्यूच्या बाहेर मला जायचं नाही. ओके. The above graphic represents interconnection of intent, vision, mission, goal, objective, values. Values remain the center of vision, mission, goals. Vision is followed by mission, followed by goals, and finally executing via real actions. मी तेच सांगितलंय की विजन साठी मिशन पाहिजे, मिशन साठी ऑब्जेक्टिव्ह पाहिजे आणि हे सगळं करताना व्हॅल्यूज मला डोक्यात ठेवल्या पाहिजेत. लक्षात येतंय का, काही प्रॉब्लेम येत तर नाही ना. व्हॅल्यूज ऑफ HDFC बँक. HDFC बँकेच्या व्हॅल्यूज आहेत एक्सलन्स, कंझ्युमर फोकस, प्रोडक्ट लीडरशिप, पीपल अँड सस्टेनेबिलिटी. इट्स कमिटेड टू मेंटेनिंग हायेस्ट लेवल ऑफ इथिकल स्टँडर्ड्स असं यांचं म्हणणं आहे. प्रोफेशनल इंटेग्रिटी असंही यांचं म्हणणं आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्स अँड रेग्युलेटरी कंप्लायन्स. HDFC बँक्स बिझनेस फिलॉसॉफी इज बेस्ड ऑन 5 कोर व्हॅल्यूज. ऑपरेशनल एक्सलन्स जो की त्यांच्या ऍपमध्ये आहे, कंझ्युमर फोकस जो की ते करतात, प्रोडक्ट लीडरशिप असेल, पीपल अँड सस्टेनेबिलिटी. बघा, यावरती HDFC बिझनेस काम करतं आणि ह्या व्हॅल्यूज कॉम्प्रोमाइज होऊ नये याचा प्रयत्न HDFC बँक कायम करत असतं. यू कॅन यू नाउ गो अँड रीड अबाउट LIC अँड ऍपल्स व्हॅल्यूज, ट्राय ऑन युअर ओन. बरोबर आहे का. आता ऍपलचे व्हॅल्यूज काय आहेत बाळांनो, ऍपलचे व्हॅल्यूज आहेत की हायेस्ट सिक्युरिटी प्रोव्हाइड करणे, एक्सलंट प्रोडक्ट प्रोव्हाइड करणे आणि सॅमसंगचे प्रोडक्ट कॉपी करणे आणि त्या व्हॅल्यूज बरोबर ते प्रोव्हाइड करताय. बरोबर आहे का. चला, आणि LICचं काय, LIC ला व्यवस्थित रिटर्न्स कंझ्युमरला देणे आणि हे LIC डिलिव्हर करत आलेलं आहे. बरेच लोक माझ्यासोबत डिसॅग्री करतील पण LIC कंटिन्युअसली रिटर्न डिलिव्हर करत आलेला आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट सिच्युएशन. इट इज द मोस्ट, जगातली सगळ्यात मोठी इन्शुरन्स एजन्सी LIC आहे जगातली. बघा, इंटेंट व्हर्सेस व्हॅल्यूज बाळांनो. इंटेंट व्हर्सेस व्हॅल्यूज म्हणजे why versus ethics, which is the broader concept. Sandeep Maheshwari, a human resource manager, thinks that intent is bigger than values. Is he right? They know one of the very few areas where Sandeep Maheshwari is not right. बघा, इंटेंट इज बिगर कॉन्सेप्ट दॅन व्हॅल्यूज असं नाहीये बाळांनो. व्हॅल्यूज जर तुमच्या व्यवस्थित असतील तर इंटेंट पण तुमचा व्यवस्थित असणार आहे. तुमच्या व्हॅल्यूज ठरल्या असतील, इथिक्स ठरले ना, की इथिक्स मध्ये राहूनच तुमचा इंटेंट सुद्धा इथिकलीच काम करतो, तुमचा व्हाय सुद्धा इथिकलीच काम करतो. जर तुमच्या व्हॅल्यूज ठरल्या असतील तर तुम्ही काय करायचंय आणि का करायचंय हे सुद्धा इथिक्सच्या बाउंड्रीत राहूनच तयार होतं. म्हणूनच व्हॅल्यूजला सगळ्यात मोठा गोल मिळाला आहे. तुमच्या व्हॅल्यूज डिफाईन्ड असतील तर तुम्ही वर्क सुद्धा इथिकलीच करता, तुमच्या व्हॅल्यूज सुद्धा, इंटेंट सुद्धा व्यवस्थितच काम करतो. त्यामुळे संदीप माहेश्वरी, आय एम सॉरी, यू आर रॉंग. 0 मार्क. As values and intent are two different concepts. Intent is the purpose of doing business. Values are the principle that guides decision making of business. बघा, माझ्या व्हॅल्यूज ठरल्या असतील तर मी व्हॅल्यूज मध्ये बसणाराच बिझनेस निवडेल आणि तो बिझनेस का करतोय याचा इंटेंट हा असेल की तो माझ्या व्हॅल्यू मध्ये बसतो म्हणून मी तो बिझनेस करतोय. दे बोथ गो हँड इन हँड बाळांनो. बघा, while the intent is sometimes driven by values, बघा, intent is driven by values. व्हॅल्यूज मुळे तुमचा इंटेंट ठरतो. सो व्हॅल्यूज मोर और सो वाइडर दॅन इंटेंट. व्हॅल्यूज मोठ्या आहेत बाळांनो, इंटेंट कमी आहे. संदीप माहेश्वरी, तू चुकलायस, तुम्ही चुकले आहात, सॉरी. ओके, चला आता बघूया स्ट्रॅटेजिक लेवलिंग ऑर्गनायझेशन. कोणत्या लेवल असतात बाळांनो? 3 लेवल असतात बेसिकली. बघा, कॉर्पोरेट लेवल, बिझनेस लेवल, फंक्शन लेवल. त्याला मी म्हणतो टॉप मिडल बॉटम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. बरोबर.
आता या ऑर्गनायझेशनच्या लेवल कशा असतात आणि काय असतात बघूयात एक 2 मिनिटाच्या ब्रेक नंतर. ओके, चला बघूया स्ट्रॅटेजिक लेवल इन अँड ऑर्गनायझेशन. बघा 3 लेवल बरोबर. एका कॉर्पोरेट लेवल ज्याला मी म्हणतो टॉप लेवल, बिझनेस लेवल ज्याला म्हणतो मी मिडल लेवल आणि फंक्शन लेवल ज्याला म्हणतो मी बॉटम लेवल. बघा जनरल मॅनेजर्स आर फाउंड एट द फर्स्ट 2 ऑफ दीज लेवल्स बट स्ट्रॅटेजिक रोल्स डिफर डिपेंडिंग ऑन देअर स्फिअर ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. बघा टॉप मॅनेजमेंट म्हणजे हेड ऑफिस जिथं बसतात सीईओ, सीएफओ आणि बरेच ओ, बरोबर का. त्यांचं काय सीईओ अनदर सिनियर एक्झिक्युटिव्ह बोर्ड ऑफ डिरेक्टर्स अँड कॉर्पोरेट स्टाफ म्हणजे एकदम टॉप लेवल हेड ऑफिस लेवल. त्यानंतर काय होतं तुमच्या डिव्हिजन्सला डिव्हिजनल लेवल मॅनेजर्स असतात त्याला आपण म्हणतो बिझनेस लेवल ज्याला म्हणतो आपण मिडल लेवल मॅनेजमेंट, जे काय करतात यांचे डिसिजन्स वरती इम्प्लिमेंटेशनचं काम करतात आणि हे डिसिजन्स कम्युनिकेट करतात फंक्शनल लेवल मॅनेजमेंटला जे की ऍक्च्युअली परफॉर्म करतं. बघा फंक्शनल लेवल फंक्शनल मॅनेजर्स मार्केटिंग फायनान्स एक्सेट्रा जे मिडल लेवल मॅनेजमेंटच्या डायरेक्शन्स नुसार ऍक्च्युअली काम अंडरटेक करतात. बघा ऑर्गनायझेशन इज डिवाइडेड इनटू अ नंबर ऑफ सेगमेंट्स that work together to bring particular product into the market. If company provides several different kinds of products, it often duplicates these functions, create a series of self-contained divisions. The general managers of these divisions then become responsible for their particular product line. Overriding concern of division managers is healthy growth of their divisions. They are responsible for deciding how to create competitive advantage and achieve higher profitability with the resources and capital they have at their disposal. Such divisions are called as strategic business units. बघा काय आहे की हेड ऑफिस म्हणजे आता आपण एक काम करू धरूयात हिंदुस्थान युनिलिव्हर HUL, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड. समजा हे हेड ऑफिस आहे तर ह्याचं कॉर्पोरेट लेवल मॅनेजमेंट त्यांचं काय असतं त्यांच्या बिझनेसच्या डिव्हिजन्स असतात. म्हणजे काय की आता समजा आपण धरू फेअर मार्केट कॅपिटल गुड्स, कन्झ्युमर गुड्स आणि इलेक्ट्रॉनिक्स आपण धरूया. HUL अंडर काय येतं FMCG म्हणजे तुमचे सोप्स डिओज वगैरे. कन्झ्युमर गुड्स म्हणजे हे मीठ आहे तुमचं, गहू आहे, साखर आहे. आणि धरू की आपण इलेक्ट्रॉनिक गुड्स म्हणजे ट्रिमर आहे, बरोबर आहे का, ट्रिमर आहे. त्याच्यानंतर अजून बऱ्याच काय काय इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतात, हेअर ड्रायर आहे वगैरे अशा गोष्टी. तर हे ज्या डिव्हिजन्स असतात या डिव्हिजन्सना आपण म्हणतो SBU स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट. प्रत्येक बिझनेसचा वेगळा मॅनेजर असतो त्याच्याकडे आपल्या डिव्हिजनची सेपरेट रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली असते. बघा सेपरेट रिस्पॉन्सिबिलिटी, रिसोर्सेस आणि कॅपिटल असतं आणि त्याचे इंडिपेंडेंट डिसिजन्स तो घेऊ शकतो ज्याला आपण म्हणतो स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट्स. द कॉर्पोरेट लेवल मॅनेजमेंट कन्सिस्ट ऑफ द सीईओ, सिनियर एक्झिक्युटिव्ह बोर्ड ऑफ डिरेक्टर्स कॉर्पोरेट स्टाफ म्हणजे एकदम वरच्या टॉप लेवलची लोक. दीज पार्टिसिपेट इन डिसिजन मेकिंग. बघा वरच्यांचं काम काय असतं खुर्च्या गरम करून फक्त डिसिजन घेणे. द रोल ऑफ कॉर्पोरेट मॅनेजर्स इज टू ओव्हरसी द डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रॅटेजीज. बघा खुर्च्या गरम करून ज्या स्ट्रॅटेजीज आपण खालच्या लोकांना कळवल्यात त्याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होतंय का ते बघणे. दिस रोल इन्क्लुड्स डिफाइनिंग द मिशन अँड गोल्स, determining what business it should be in, allocating resources among different businesses, formulating and implementing strategies and providing leadership to the organization as a whole. बघा काय करतो मी मिशन सेट करतो, स्ट्रॅटेजीज फॉर्म्युलेट करतो आणि त्या खालच्या लेवलला कळवतो, मिडल लेवलला कळवतो. फॉर एक्झाम्पल अहमदाबाद हेडक्वार्टर्स ऑफ अदानी ग्रुप, अदानी. इट इज अन इंडियन मल्टीनॅशनल कॉन्ग्लोमरेट ऍक्टिव्ह इन द वाइड रेंज ऑफ बिझनेसेस इन्क्लुडिंग मायनिंग, ऑपरेटिंग पोर्ट्स, एअरपोर्ट्स, पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन अँड सिमेंट. आता जे शेअर मार्केटमध्ये डील करतात अदानीचे हे व्यवसाय आहेत. बघा मायनिंग आहे, पोर्ट आहे, एनर्जी आहे आणि सिमेंट आहे, बरोबर. मेन रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ ग्रुप चेअरमन मिस्टर गौतम अदानी आर सेटिंग ओव्हरऑल स्ट्रॅटेजिक. सो गौतम अदानी कोण आहे तुमचा कॉर्पोरेट लेवल मॅनेजमेंट. हे काय करतात स्ट्रॅटेजी तयार करतात, रिसोर्स अलोकेट करतात, कुणाला किती किती पैशांचं बजेट द्यायचं आणि डिफरंट बिझनेस एरियाज डिटर्मिनिंग वेदर शूड फ्रॉम डायव्हर्स इट सेल्फ और बिझनेस अक्वायर करायचं नवीन काय म्हणजे जे काही मेजर डिसिजन्स ते अदानी साहेब म्हणजे आपले कॉर्पोरेट मॅनेजर्स घेतात. मिस्टर अदानी अँड अदर सिनियर एक्झिक्युटिव्ह टू डेव्हलप स्ट्रॅटेजीज अँड that span individual business and building and managing corporate portfolio of the business to maximize corporate profitability. बघा म्हणजे माझे हे जे काही डिव्हिजन्स आहेत बिझनेसच्या
त्या डिव्हिजन्स मधून मॅक्सिमम आउटपुट कसं बाहेर काढता येईल, त्यांना डायरेक्शन देणे, त्यांना स्ट्रॅटेजी देणे, ह्याचं काम करतात कॉर्पोरेट लेवल मॅनेजमेंट. हाऊ एव्हर इट इज नॉट देअर स्पेसिफिक रिस्पॉन्सिबिलिटी टू डेव्हलप स्ट्रॅटेजीज फॉर कम्पिटिंग इन इंडिव्हिज्युअल बिझनेस एरियाज सच एज फायनान्शियल सर्व्हिसेस. द डेव्हलपमेंट ऑफ सच स्ट्रॅटेजीज इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दोज इन चार्ज ऑफ डिफरंट बिझनेसेस कॉल्ड एज बिझनेस लेवल मॅनेजर्स. बघा, कॉर्पोरेट लेवल मॅनेजमेंट ओव्हरऑल स्ट्रॅटेजीज तयार करतात. पर्टिक्युलर डिव्हिजन करता स्ट्रॅटेजी तयार करणं हे माझं काम नाही, ते त्या डिव्हिजनल मॅनेजरचं काम आहे, ज्यांना आपण म्हणतो बिझनेस लेवल मॅनेजमेंट. मिडल लेवल मॅनेजमेंटचं काम आहे त्या डिव्हिजनसाठी स्ट्रॅटेजीज तयार करणं, इम्प्लिमेंट करणं. इन सिंपल वर्ड्स, corporate level provide organizational level view of strategy and what they want to achieve, but it is on the business level managers to ensure that their business is the one they are responsible for. बघा, पूर्ण ऑर्गनायझेशन साठी स्ट्रॅटेजी तयार करतात कॉर्पोरेट लेवल, त्या पर्टिक्युलर डिव्हिजन साठी तयार करतात बिझनेस लेवल वाले, म्हणजे त्या बिझनेस साठी रिस्पॉन्सिबल बिझनेस लेवल मॅनेजमेंट. बघा, बिसाइड्स ओव्हरसीइंग रिसोर्स अलोकेशन and managing divestment of processes, corporate level managers provide a link between people who oversee strategic development and who own it. बघा, जे मॅनेजमेंट आहेत ते शेअर होल्डर्स आणि मिडल लेवल मॅनेजमेंट ह्यांच्यामधलं दुवा असतात, ह्यांच्यामधलं कम्युनिकेशन असतात. म्हणजे सर्व डिव्हिजन्सचा डेटा कलेक्ट करणे, तो कंट्रोल करणे आणि तो कम्युनिकेट करणे शेअर होल्डर्सला, हे काम असतं टॉप लेवल मॅनेजमेंटचं, कॉर्पोरेट लेवल मॅनेजमेंटचं. लक्षात येते का? नक्की लक्षात येते का? अजून एक्सप्लेनेशन हवंय का? नकोय? ओके, चला. इट इज देअर रिस्पॉन्सिबिलिटी टू इन्शुअर दॅट द कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीज आर कन्सिस्टंट विथ मॅक्सिमायझिंग शेअर होल्डर्स वेल्थ. बघा, म्हणजे त्यांचं काम आहे की हे बिझनेसने जे प्रॉफिट्स केले आहेत त्यामुळे माझ्या शेअर होल्डरचं वेल्थ, शेअर होल्डरची जी व्हॅल्यू आहे ती वाढते का नाही वाढते, हे इन्शुअर करण्याचं काम आहे कॉर्पोरेट लेवल मॅनेजमेंटचं. इफ दे आर नॉट, अल्टिमेटली सीईओ इज टू बी रिस्पॉन्सिबल हेल्ड बाय शेअर होल्डर्स. बघा, मी शेअर होल्डर आहे, लाखो शेअर होल्डर्स आहेत, मी कोणाचा गळा पकडणार? सीईओचा गळा पकडणार, कारण तो कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजीचा हेड असतो. ऍज वी नाऊ नो. बघा, आता तुम्हाला मला सगळ्यांना कळलंय की स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट इज अ सेल्फ कंटेंट डिव्हिजन with its own functions that provides product or service for particular market. बघा, SBU काय आहे? सेल्फ कंटेंट डिव्हिजन. सेल्फ कंटेंट म्हणजे काय? त्याला त्याचं बजेट आहे, त्याला त्याचे रिसोर्सेस आहेत, त्याला त्याचं डिसिजन मेकिंग केपेबिलिटी आहे. बिझनेसचं असं डिव्हिजन ज्याला स्वतःचे रिसोर्सेस आहेत, स्वतःची केपेबिलिटी आहे, स्वतःचं डिसिजन मेकिंग आहे, दॅट इज अ स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट. SBU इज द मोस्ट इम्पॉर्टंट. हे SBU ला आपण पुढे 4 चॅप्टर मध्ये बघणार आहोत. बघा, द प्रिन्सिपल जनरल मॅनेजर ऍट बिझनेस लेवल इज द हेड ऑफ द डिव्हिजन. बघा, त्या डिव्हिजनचा हेड हा तो डिव्हिजनल मॅनेजर आहे, जो की मिडल लेवल मॅनेजमेंट मध्ये असतो, बिझनेस लेवल मॅनेजमेंट मध्ये असतो. The strategic role of this manager is to translate the general statements of direction and intent that come from corporate level to concrete strategy for individual businesses. बघा, वरून जी कॉमन स्ट्रॅटेजी आली आहे त्या स्ट्रॅटेजीचा वापर करून आपल्या युनिटसाठी सेपरेट स्ट्रॅटेजी तयार करण्याचं काम आहे SBU च्या मॅनेजरचं. Thus, whereas corporate level managers are concerned with the strategies that span individual business level managers are concerned with strategies specific to their particular business. मी काय करतो? प्रत्येक बिझनेसला डायरेक्ट करतो ऍज अ कॉर्पोरेट लेवल मॅनेजर, आणि ऍज अ बिझनेस लेवल मॅनेजर मी माझ्या बिझनेससाठीच्या स्ट्रॅटेजी सेपरेट गोळा करतो आणि त्याचं वर्किंग मी माझ्या बिझनेसमध्ये सेग्रिगेट करून करत असतो. बघा, आता हे फंक्शनल लेवल मॅनेजर्स बिचारे काय करतात बिचारे? डिव्हिजन वाल्याकडनं स्ट्रॅटेजी घेतात आणि ती इम्प्लिमेंट करतात. आर रिस्पॉन्सिबल फॉर द स्पेसिफिक बिझनेस फंक्शन्स और ऑपरेशन्स. बघा, म्हणजे एक बिझनेस आहे, काय करू आपण? HUL हिंदुस्थान युनिलिव्हर पकडले किंवा अदानी भाऊ पकडले. अदानी भाऊ कॉर्पोरेट लेवलला सांगतात की सिमेंटवाल्याने हे करायचं, पोर्टवाल्याने हे करायचं, इलेक्ट्रिकवाल्याने हे करायचं, हे नाही करायचं. मी आहे पोर्टवाला, मी पोर्टवाल्याची स्ट्रॅटेजी एकत्र करतो, त्या स्ट्रॅटेजीनुसार माझी इंडिव्हिज्युअल गोल्स ठरवतो आणि ते गोल्स मी कम्युनिकेट करतो फंक्शनल लेवल मॅनेजर्सला, आणि फंक्शनल लेवल मॅनेजर्स असतात बिचारे मजूर, ते घेतात आणि ते आपापल्या एरियामध्ये फॉलो करतात. मी काय सांगणार की बाबा सिमेंटमध्ये ह्युमन रिसोर्स वाल्या तू हे करायचं, त्यानंतर सेल्स वाल्या तू हे करायचं, परचेस वाल्या हे करायचं, मॅन्युफॅक्चर वाल्या तू हे करायचं, आणि मॅन्युफॅक्चर वाला फंक्शनल लेवल वाला उचलतो आणि आपापल्या एरियामध्ये ती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करतो. दॅट कॉन्स्टिट्यूट अ कंपनी वन ऑफ इट्स डिव्हिजन्स. दस functional managers sphere of responsibility generally confined to the organizational activity, whereas general managers oversee operation of whole company or division. बघा, सिंपल. फंक्शनल लेवल मॅनेजर्स, फायनान्स मॅनेजर काय बघणार? फायनान्सचं बघणार, सेल्स मॅनेजर सेल्सचं बघणार, मार्केटिंग वाला मार्केटिंग बघणार, हे फंक्शनल लेवल मॅनेजर्स. या सगळ्यांचं मिळून होतं
एक डिव्हिजन SBU स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट्स आणि त्याचे डिसिजन्स घेतो बिझनेस लेवल मॅनेजर आणि ह्या सगळ्या बिझनेस लेवल मॅनेजर सगळ्या SBUs चे डिसिजन्स घेतात कॉर्पोरेट लेवल मॅनेजमेंट आणि हे डिसिजन्स कम्युनिकेट होतात शेअर होल्डर्सला. लक्षात आलंय का बाळांनो? बघा, although they are not responsible for overall performance, functional managers have a major role to develop functional strategies in their area that help fulfill the objectives set by business and corporate level managers. बघा, कॉर्पोरेट वाल्यांनी जे बिझनेस वाल्यांना कळवलंय आणि बिझनेस वाल्यांनी जे आपल्याला कळवलंय ते आपण परफॉर्म करणं हे फंक्शनल वाल्यांचं काम असतं. फंक्शनल मॅनेजर्स प्रोव्हाइड मोस्ट ऑफ द इन्फॉर्मेशन दॅट मेक्स इट पॉसिबल फॉर बिझनेस अँड कॉर्पोरेट जनरल मीटिंग्स to managers to formulate realistic and attainable strategies. Indeed, because they are closer to the consumer than the typical general manager is, functional managers themselves may generate important ideas that subsequently may become major strategies for the company. बघा, फंक्शनल लेवल महत्वाचं आहे का? कारण वो जमीन से जुडा आदमी हे ग्राउंड लेवल वरती काम करतो, त्यामुळे त्याला रिअलिस्टिक प्रॉब्लेम्स माहित असतात, त्यामुळे तो रिअलिस्टिकली कंझ्युमरला काय हवंय हे टॉप लेवल मॅनेजमेंटला थ्रू बिझनेस लेवल कळवू शकतो, त्यामुळे त्यांचा महत्वाचा रोल असतो. बघा, इट इज इम्पॉर्टंट फॉर जनरल मॅनेजर टू लिसन क्लोजली टू आयडियाज ऑफ देअर फंक्शनल मॅनेजर्स. फंक्शनल ग्राउंड लेवल वरच्या आयडियाज कन्सिडर करणं हे बिझनेस लेवलचं काम आहे. बिझनेस लेवलनी महत्वाचं आणि क्लोजली त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचंय. आणि इक्वली ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी फॉर मॅनेजर्स ॲट ऑपरेशनल लेवल इज अ स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन. बघा, मिडल लेवलवाला जो सांगतोय ते फंक्शनल लेवलवाले इम्प्लिमेंट करतात. बघा, एक्झिक्युशन ऑफ बिझनेस लेवल प्लॅन, जे कॉर्पोरेट वाल्यांनी प्लॅन दिलेत ते बिझनेस लेवलवाले आपापल्या डिव्हिजनचे SBUचे वेगळे करतात आणि ते फंक्शनल लेवल मॅनेजर्स त्या बिझनेससाठी इम्प्लिमेंट करत असतो. बघा, हेडक्वार्टर कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी, त्याचं डिसिजन काय, वेअर टू कॉम्पिट, कोणासोबत मला कॉम्पिटिशन करायचंय. आणि एक स्वतः बिझनेस त्याचे इंडिव्हिज्युअल 3 बिझनेस ठरवतात की मी माझ्या प्रोडक्ट लाईनशी कसं कॉम्पिट करायचंय आणि प्रत्येक प्रोडक्ट लाईनचे जे फंक्शनल लेवल्स आहेत डिपार्टमेंटल मॅनेजर्स ते बघतात की वरच्यांनी जे आपल्याला काम दिले ते इम्प्लिमेंट कसं करायचं आणि ग्राउंड लेवलवरचं ऑब्झर्वेशन करून ते वरती रिकमेंड करायचं की काय काय चेंजेस स्ट्रॅटेजीमध्ये आले पाहिजेत. बघा, विच इज बेटर, टॉप डाऊन अप्रोच और बॉटम अप अप्रोच. टॉप डाऊन अप्रोच म्हणजे काय, कॉर्पोरेट लेवलवरनं स्ट्रॅटेजी खाली फ्लो होणार आणि बॉटम्स अप म्हणजे खालून रिकमेंडेशन येणार कॉर्पोरेट लेवलकडे. काय गरजेचं आहे बाळांनो, तर बोथ कॉम्बिनेशन गरजेचं आहे. टॉप डाऊन अप्रोच टू डिसिजन मेकिंग इज व्हेन डिसिजन्स आर मेड बाय लीडरशिप ॲट द टॉप while bottom up gives all teams across the level a voice in decision making. बघा, टॉप डाऊन अप्रोच महत्वाचा का बॉटम अप? टॉप डाऊन म्हणजे काय, सगळे डिसिजन्स फक्त वरचे घेणार, खालचे फक्त इम्प्लिमेंट करणार. बॉटम अप म्हणजे काय, सगळे मिळून डिसिजन घेणार. तर बाळांनो, दोन्हीची गरज असते. टॉप डाऊन ही काही एरियाज मध्ये डिसिजन्स वरूनच यावे लागतात आणि काही एरियाज मध्ये सगळ्यांनी मिळूनच डिसिजन घ्यायला लागतात. जे कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजीज आहेत, ऍक्विजिशन, मर्जर, हे सगळ्या गोष्टी यावरूनच आल्या पाहिजे, त्याला टॉप डाऊन अप्रोच झाला पाहिजे. आणि बॉटम अप अप्रोच ज्या कंझ्युमर रिलेटेड गोष्टी आहेत त्याला बॉटम्स अप अप्रोच म्हणजे सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट इन डिसिजन मेकिंग व्हायला हवं आहे. लक्षात आलेलं आहे का? एक्सप्लेनेशन अजून हवं आहे का? पुढे जायचंय का? चला, सो आलोय आपण आपल्या टॉपिकच्या एंडला, बरोबर आहे का? चला, आता नेटवर्क ऑफ रिलेशनशिप बिटवीन 3 लेवल्स. बघा, तिघांचं आपल्यासोबत आपापल्यासोबत कम्युनिकेशन झालं पाहिजे, जर नाही झालं तर बिझनेस कोलॅप्स होणार आहे. वरच्याला काय म्हणायचं ते मधल्याला कळलं पाहिजे, मधल्याला काय म्हणायचं ते खालच्याला कळलं पाहिजे, तरच खालचा इम्प्लिमेंट करू शकणार आहे. बाबा, बरोबर आहे का? तुमच्या जेस्चर्स वरून तिला कळायला पाहिजे की तुम्हाला काय म्हणायचं. तसंच कॉर्पोरेट लेवल decides what the business wants to achieve, while the business level draws ideas and plans to execute the same, which eventually flows down to functional level. सिंपल आहे, ते स्ट्रॅटेजी ठरवतात, त्यातल्या आपापल्या युनिटच्या मिडल लेवल बाजूला काढतात आणि ते इम्प्लिमेंट करतात फंक्शनल लेवल. बघा, देर आर मल्टिपल वेज इन विच ऑल द लेवल्स आर इंटरलिंक्ड. बघा, सगळे इंटरलिंक्ड आहेत. कसं, वरचा काय म्हणतोय ते मधल्याला कळलं पाहिजे, मधला काय म्हणतोय ते खाल्ल्याला कळलं पाहिजे, खालचा काय परफॉर्म करतोय, व्यवस्थित करतोय का नाही हे बिझनेस वाल्याला कळलं पाहिजे, बिझनेस ओव्हरऑल डिव्हिजनचा परफॉर्मन्स चांगला आहे का नाही हे कॉर्पोरेट वाल्याला कळलं पाहिजे, तरच तो शेअर होल्डरला सांगणार आहे. हे सगळं का चाललंय, कारण अल्टिमेटली शेअर होल्डरला आपण रिस्पॉन्सिबल आहोत. शेअर होल्डरची वेल्थ वाढली पाहिजे, तर बिझनेसची वेल्थ वाढली तर शेअर होल्डरची वेल्थ वाढणारच आहे. बघा, 3 मेजर टाइप्स ऑफ नेटवर्क्स of relationship between 3 levels and also among the same level of business. बघा, कोणकोणत्या लेवल आहेत पाणी आपण बघूयात, कोणकोणत्या लेवल आहेत.
बघा काय दिलेत त्यांनी की 3 मेजर टाइप ऑफ नेटवर्क दिलेत की तुम्ही कसं तुमच्या तिन्ही लेवलशी कम्युनिकेट करू शकता, त्याबद्दल तुम्हाला 3 लेवल दिलेले आहेत. बघा, फंक्शनल अँड डिव्हिजनल रिलेशनशिप. It is an independent relationship where each function is run independently, headed by a functional or division head who is a business level manager, reporting directly to the business head who is a corporate level manager. Functions may be like finance, HR, marketing, while divisions may depend on the products like toys manufacturer, kids toys, teenager toys, who could be division. बघा, ह्याची मी डायग्राम तुम्हाला सांगतो. समजा एक डिव्हिजन आहे, बरोबर. मी कोण आहे? मी आहे आदिबास, बरोबर का? आदिबास. आदिबासचे डिव्हिजन काय आहेत? माझे डिव्हिजन 1 आहे बॅग्स, डिव्हिजन 2 आहे चड्डी, आणि डिव्हिजन 3 काय आहे? डिव्हिजन 3 आहे माझा शूज, बरोबर आहे का? बरोबर. हाय काय डिव्हिजन. सो हे काय आहेत? आदिबासचा जो हेड असणार आहे सीईओ, हा कोण आहे? कॉर्पोरेट लेवल, बरोबर. हे कोण आहे? बिझनेस लेवल, बरोबर. आता आपण येऊया चड्डी डिव्हिजन कडे. आता चड्डी डिव्हिजन मधला फायनान्स मॅनेजर, त्यानंतर सेल्स मॅनेजर आणि तुमचा मार्केटिंग मॅनेजर, बरोबर. ही फंक्शनल लेवल मॅनेजमेंट आहे, बरोबर. आता ही जी लेवल आहे फंक्शनल अँड डिव्हिजन रिलेशनशिप, यामध्ये काय केले जातात? हे सगळे मॅनेजर्स आपापल्या डिव्हिजन मध्ये स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करतात, आपापला डेटा कलेक्ट करतात आणि हा डेटा देतात चड्डी मॅनेजरला, बरोबर. आणि चड्डी मॅनेजर काय करतो? हा डेटा सगळा उचलून देतो चड्डी सीईओ ला, बरोबर का? जो की आहे आपला कॉर्पोरेट लेवल. ही काय हायरार्की, ह्याला म्हणतो आपण हायरार्की लेवल. म्हणजे फंक्शनल लेवलला हे जे मॅनेजर्स आहेत आपापला डेटा कलेक्ट करून डिव्हिजनला देणार, डिव्हिजनला देणार तुमच्या हेड ऑफिसला, बरोबर. साधं सोपं हे नेटवर्क याला म्हणतात फंक्शनल आणि डिव्हिजनल रिलेशनशिप. त्यानंतर हॉरिझॉन्टल. All positions from top management to staff level are in the same hierarchical position. It is a flat structure where everyone is considered at the same level. बरोबर का? साधं सिंपल आहे. ही काय आहे? ही आहे हायरार्की लेवल, ही आहे सेम लेवल. म्हणजे सीईओ, चड्डी सीईओ, चड्डी मॅनेजर आणि चड्डी फायनान्स मॅनेजर हे एकाच पोझिशनला बसतात. सगळ्यांना इक्वली ट्रीट केलं जातं. सगळ्यांना प्रत्येक डिसिजन मध्ये चड्डीचा धागा कुठला घ्यायचा ह्या डिसिजन मध्ये चड्डी फायनान्स मॅनेजरला सुद्धा मी इन्क्लूड करतो. आलं का लक्षात? दिस लीड्स टू ओपननेस अँड ट्रान्सपरन्सी इन वर्क कल्चर अँड फोकस्ड ऑन आयडिया शेअरिंग अँड इनोव्हेशन. ह्यानी काय होतं? सगळ्यांना सेम लेवलनी कन्सिडर केल्यामुळे प्रत्येकाला मिळते ऑपॉर्च्युनिटी ऑफ बीइंग हर्ड आणि आयडियाज शेअर होतात. ओके. दिस टाइप ऑफ रिलेशनशिप बिटवीन सेल्स इज मोर सुटेबल फॉर स्टार्टअप्स वेअर द नीड टू शेअर आयडियाज इज मोर डिझायरेबल. बघा, हे कोणासाठी गरजेचं असतं? हे असतं महत्वाचं स्टार्टअप साठी. स्टार्टअप मध्ये काय होतं की सुरुवातीला आपल्याला बिझनेस ग्रो कसा करायचा यासाठी प्रत्येकाचे आयडियाज गरजेचे असतात. हे एक्झिस्टिंग आणि हे बिग बिझनेसेस ला डिव्हिजनल रिलेशनशिप वापरलं जातं आणि स्टार्टअप्स आणि स्मॉल बिझनेसला आपण हॉरिझॉन्टल रिलेशनशिप, ज्यामध्ये सगळेजण इक्वली ट्रीट केले जातात. बघा, फ्लॅट स्ट्रक्चर मी हायलाइट काय करेन इथं, फ्लॅट स्ट्रक्चर where everyone is considered at the same level and treated equally. आलं का लक्षात? सिंपल. हे आहे हायरार्किकल फंक्शनल डिव्हिजन आणि हॉरिझॉन्टलला सगळे सेम लेवलला ट्रीट होतात. आता मेट्रिक्स रिलेशनशिप. हे मेट्रिक्स रिलेशनशिप काय आहे आपण बघूया. मेट्रिक्स मध्ये काय असतं? ग्रिड लाईक स्ट्रक्चर ऑफ लेवल्स इन ऑर्गनायझेशन वेअर टीम परफॉर्म विथ पीपल फ्रॉम व्हेरियस डिपार्टमेंट्स that are built for temporary task-based projects. This relationship helps manage conglomerates with ease where it is nearly impossible to track and manage every single team independently. In matrix relationship, there are more than one business level managers for each functional level teams. It is complex for smaller organizations but extremely useful for large organizations. बघा, फंक्शनल असतं बिग साठी, हॉरिझॉन्टल असतं स्टार्टअप साठी आणि मॅट्रिक्स असतं ह्यूज साठी. कसं असतं हे मेट्रिक्स तर मी तुम्हाला सांगतो. ग्रिड लाईक स्ट्रक्चर, ह्यात मी हायलाइट काय करेन, इट इज अ ग्रिड लाईक स्ट्रक्चर विथ टीम्स फॉर्म विथ पीपल फॉर व्हेरियस डिपार्टमेंट फॉर टेम्पररी टास्क प्रोजेक्ट्स. बघा, आता मी काय करतो, हे बिग फोरचं तुम्हाला स्ट्रक्चर सांगतो. बिग फोर्स किंवा असे लोक ज्यांचा बिझनेस प्रचंड मोठा आहे,
हे काय करतात बघा, ही आहे माझी डिव्हिजन. समजा माझी डिव्हिजन काय आहे, चड्डी डिव्हिजन आहे. हा चड्डी डिव्हिजन आहे बरोबर. आता चड्डी डिव्हिजन मध्ये मी काय करतो, हा आहे मेन चड्डी मॅनेजर बरोबर. आता चड्ड्यांचे पण प्रकार आहेत बरोबर आहे का. 3/4 या 3/4 ला एक डिव्हिजन तयार केली मी. म्हणजे ही काय आहे, चड्डी डिव्हिजन मध्ये ही आली सब डिव्हिजन बरोबर. 3/4 आहे, हाफ चड्डी आहे बरोबर. त्यानंतर इनर वेअर्स आहेत बरोबर. त्यानंतर आहेत फुल पॅन्ट आहेत बरोबर. ह्या काय सब डिव्हिजन, याचा सब डिव्हिजन मॅनेजर असतो बरोबर आहे का. आता 3/4 मध्ये सुद्धा स्टाईल्स असतात. समजा आपण म्हणू कॉटन, या कॉटनचा वेगळा मॅनेजर, होजेरीचा वेगळा मॅनेजर, ह्या चड्डीचा वेगळा मॅनेजर बरोबर आहे का. हे सब डिव्हिजन मॅनेजर्स. ह्या मॅनेजर्स कडे असते टीम. ह्या मॅनेजरची एक टीम असते, त्या टीमचा हेड असतो. या हेडच्या अंडर असती टीम. या टीमचे सब टीम्सचे आपापले हेड असतात. ह्यांच्या अंडर हे असतात, पुन्हा एकदा वर्किंग असतं. आणि ह्या लोकांच्या अंडर 2-3 लोक दिले असतात. हे काय आहे, हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे, ग्रिड लाईक स्ट्रक्चर आहे. ही 2 लोक रिपोर्ट करणार ह्याला, ही 2 लोक ह्याला, ही 4 लोक या हेडला, हेडवाला कॉटन हेडला, कॉटनवाला 3/4 हेडला, 3/4 वाला मेन चड्डी हेडला, आणि आपला चड्डी हेड करतो टॉप लेवलला रिपोर्टिंग. लक्षात आलं का. हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे, ग्रिड लाईक स्ट्रक्चर आहे. हे स्मॉलर बिझनेस मध्ये कॉम्प्लिकेशन्स होतात, पण जेव्हा बिझनेस प्रचंड मोठा असतो तेव्हा आपल्याला ट्रॅकिंग सोपं जातं. ग्रिड लाईक स्ट्रक्चर लक्षात आलं का. लक्षात आलं का नक्की. अजून एक्सप्लेनेशन पाहिजे का. नाही. सो 3 पद्धत, एक डिव्हिजनल हायरार्की, दुसरा आहे हॉरिझॉन्टल. डिव्हिजनल मध्ये काय असतं की बिझनेस लेवलचे खाली फंक्शन लेवलवाले मॅनेजर्स बिझनेसला रिपोर्ट करतात, बिझनेसवाला टॉपला रिपोर्ट करतो. हॉरिझॉन्टल मध्ये सगळे सेम असतात. आणि ह्याच्या मॅट्रिक्स मध्ये असतं ग्रिड लाईक स्ट्रक्चर, जे की एकदम हायली मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये असतात, की ज्याला एक पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी टेम्पररी टीम तयार करतात. टीमचा हेड मॅनेजरला रिपोर्ट करतो, मॅनेजर डिव्हिजनला रिपोर्ट करतो, डिव्हिजन तुमचा कॉर्पोरेट लेवलला रिपोर्ट करतो. अशा तऱ्हेने आपला चॅप्टर नंबर 1 संपलेला आहे. चॅप्टर नंबर 1 मध्ये मी काय बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा मी बघितलं मॅनेजमेंट म्हणजे काय, त्यांचे 2 रोल. त्याच्यानंतर बघितलं स्ट्रॅटेजी म्हणजे काय. त्याच्यानंतर मी काय बघितलं, त्याच्यानंतर मी बघितलं ऍडव्हान्टेज ऑफ एसएम, त्यानंतर लिमिटेशन्स ऑफ एसएम, त्यानंतर आज मी बघितलं विजन, मिशन, गोल्स, ऑब्जेक्टिव्ह, इंटेंट, व्हॅल्यूज, आणि बघितले 3 लेवल ऑफ मॅनेजमेंट, आणि ते 3 लेवल ऑफ मॅनेजमेंटचा रोल काय असतो, आणि त्यामध्ये कम्युनिकेशन रिलेशनशिप्स कसं तयार होतं. अशा तऱ्हेने पहिला चॅप्टर संपलेला आहे. आता हे होतं बेसिक्स. इथून पुढे आपण आता ऍडव्हान्स मध्ये शिफ्ट होणार आहे. एक कन्सेप्ट यातला अनफोल्ड करत जाणार आहे. ओके, चलो, वी आर डन फॉर द डे. लेट्स मीट at chapter number 2. Okay, stay tuned to the CA Professor. Bye bye, signing off.